किती छान वाटतंय पुन्हा एकदा नवीन सत्र, नवीन वर्ष, नवीन कट्टा, अशीच ही फुललेली बाग, नवा उत्साह. सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आपण स्वागत करूया आजच्या प्रमुख पाहुण्या प्रियांका बर्वेजी इथे आलेल्या आहेत, तर त्यांचं एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे 2007 मध्ये आपण हा कट्टा सुरू केलाय. म्हणजे बघता बघता 17 वर्ष या कट्ट्याला झालेत. आजचा आपला कट्टा क्रमांक आहे 89. म्हणजे हळूहळू आपण 100कडे वाटचाल करतोय. आणि हे शक्य झालंय ते इथे येत असलेल्या दिग्गज पाहुण्यांमुळे, तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि ह्या सगळ्या उत्साहामुळे. तेव्हा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांसाठी. आपल्याला माहितीच आहे आपल्या कट्ट्यावर आपण खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत, ख्यातकीर्त अशा लोकांना बोलवत असतो. मग साहित्य असेल, संगीत असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, असं कदाचित एकही क्षेत्र नसेल की जिथल्या मोठ्या व्यक्तींना आपण बोलवलं नाही. आणि अजूनही आपला प्रयत्न आहेच की अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांना, तज्ज्ञांना इथे बोलवावं, त्यांचे विचार ऐकावेत, त्यांची कहाणी ऐकावी आणि त्यापासून आपण सगळ्यांनीच प्रेरणा घ्यावी. आपल्या या नव्या कट्ट्याची संगीतमय सुरुवात आपण आज करणार आहोत. आणि अधिक वेळ न दवडता मी आपल्या प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पुष्पपर्डी देऊन आपल्या प्रमुख पाहुण्या प्रियांका बर्वे यांचं स्वागत करूया. मी रत्नप्रभा महाजनबाईंना विनंती करते की त्यांनी स्वागत करावं. हॅलो, नमस्कार. प्रज्ञा म्हणाली तसं खरंच खूप छान वाटतंय. 6 महिन्यांनी आपण परत सगळेजण ह्या कट्ट्यावर भेटतोय आणि आज छान संगीताने त्याची सांगीतिक मुलाखतीने सुरुवात होते, ह्याचा खूप आनंद आहे. दिवाळीचे दिवस सरले असले तरी ते वातावरण अजून शिल्लक आहे. जोपर्यंत कंदील, तोरणं हे सगळं आहे तोपर्यंत तो उत्साह आणि तो आनंद आहेच. दिवाळीच्या सणांचं साजरं करणं सुद्धा थोडंसं बदललंय नाही का. आपण पूर्वी घरात जवळच्या नातेवाईकांबरोबर फराळ, रांगोळी, फटाके असं साजरं करायचो. पण आता मात्र दिवाळीचे दिवस आले की वेगवेगळ्या जाहिराती यायला लागतात काही काही कार्यक्रमांच्या. आणि मग आपल्या फोनवरती किंवा पेपरमधनं आपल्याला कळतं आणि आपण सगळेजण छान सकाळी तयार होऊन सगळ्यांबरोबर संगीत मैफिलीचा आनंद लुटायला जातो. ही आता प्रथा रुळत चाललेली आहे आणि ती सगळ्यांना आवडते. म्हणजे कुठला ना कुठला कार्यक्रम आपण प्रत्येकाने बघितलेलाच आहे. यावर्षी जे कार्यक्रमांबद्दल आपल्याला ज्या कार्यक्रमांबद्दल कळलं त्यात प्रियांका बर्वे हे नाव आपल्याला खूप आघाड्यांनी दिसलं. अतिशय लोकप्रिय, सुरेल गळ्याची, गोड अशी गायिका, आपल्या सर्वांच्या आवडीची. या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं तिने आपल्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल प्रथम तुझे आभार मानते प्रियांका. खूप गडबड होती. म्हणजे आमचं असं मला वाटतं पहिल्यांदाच झालंय की मुलाखतीच्या आधी तिची आणि माझी एकदाही भेट झाली नाही किंवा फोनवरनं बोलणंही आम्हाला शक्य नव्हतं इतकं ते सगळं. त्यामुळे आता जे काय समोर होणार आहे ते सगळं उत्स्फूर्तच होणार आहे. म्हणजे आणि आपली लोक नेहमीचीच आहेत, त्यामुळे माझ्या मनातल्या काही बेसिक शंका, कुतूहल, प्रश्न असतील ते सगळं मी विचारून घेणार आहे. इथला जो कार्यक्रम झाला दीनानाथमध्ये त्याला मी आणि महाजन काकू आलो होतो. उत्तम झाला कार्यक्रम, खूपच छान गायली प्रियांका आणि सगळं अरेंजमेंट आणि सुरेखच होतं. ती आणि तिचे मिस्टर पण होते, सारंग कुलकर्णी. माझ्या मनात आधी पहिली एक शंका आहे. त्याच्यात तू सांगितलं होतंस की मी अर्धी पार्लेकरच आहे, 8 वर्ष मी पार्ल्यात राहिले. तो माझ्या डोक्यातनं काही जात नाही की तू पार्ल्यात होतीस कधी, कुठल्या एरियात, कुठल्या काळात. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. दिवाळी जस्ट झाली आहे, सो बिलेटेड विशेस दिवाळीच्या सगळ्यांना. आणि पार्ले कट्ट्यावर येऊन खरंच खूप छान वाटतंय. जसं आत्ता सांगितलं त्यांनी, इवन रत्नप्रभा महाजन यांनी सांगितलं की 17वं वर्ष आहे हे आणि खूप दिग्गज कलाकारांनी इथे हजेरी लावली आहे. आणि त्यापैकी त्याच स्टेजवर मला यायला मिळतं आहे आणि ते सुद्धा आपल्या पार्ल्यात. याचा खूप छान, ह्याचा आनंद आहे. आणि तुम्ही विचारलं तसं एकतर पार्लं मुंबईकरांना, पुणेकरांना पार्लं खूप जवळचं वाटतं, कारण ते पुण्यासारखं आहे. त्यामुळे जे कोणी पुण्यातनं येणारे आर्टिस्ट असतात ते, त्यांची खूप इच्छा असते पार्ल्यात राहावं. इथली लोकं पुण्यासारखी आहेत, इथलं सगळं आपलं काय म्हणू कल्चर अगदी पुण्यासारखं आहे. त्यामुळे जेव्हा मी इथे पहिल्यांदा मुंबईत आले काहीतरी करू बघायला,
तेव्हा मी 21 वर्षांची होते आणि आईला असंच एके दिवशी सांगितलं की मी चालली आहे मुंबईला, जागा बघितली आहे, माझ्या मैत्रिणीबरोबर मी राहणार आहे. आणि आई म्हणली हे काय म्हणजे अचानक? तर म्हणलं काही नाही, मी स्ट्रगल करायला मुंबईत चालली. तर हा शब्द ऐकून तिला खूप मजा वाटली होती की आपली मुलगी मोठी झाली, 21व्या वर्षी स्ट्रगल वगैरे म्हणायला लागली. आणि गोरेगावात मी वनराई म्हणून एक सोसायटी होती, तिथे घर बघितलं होतं माझ्या मैत्रिणीने. तिचं नाव ज्योती मालशे, ती पण एक अभिनेत्री आहे, बऱ्याच सिरियल्समधनं तिनं काम केलं. आणि मग तिकडे थोडीफार मी राहिले आणि त्याच्यानंतर ते काही वातावरण मला फार सूट झालं नाही. आणि मग इकडे संत जनाबाई रोडला इथे आरती वडक-बाळकर, सुयश टिळक हे सगळे आमचे मित्रमंडळी, कलाकार मित्रमंडळी तिकडे राहायचे त्या घरात. ते घर सोडून दुसरीकडे शिफ्ट होतं ते. तर ते असंच कानावर पडलं आणि मग आम्ही सगळे तेव्हा इतके लहान होतो ना की हे सगळे एवढे मोठे मोठे रेंट्स भरणं एकट्याला शक्य नाही व्हायचं. असं शेअरिंग बेसिसवर एक एक रूमची साधारण गोष्ट ही 2000 मी म्हणलं तसं 11-12 13ची वेळ आहे. तर मग तेव्हा जसराज जोशी, ऋषिकेश दातार आणि सौरभ भालेराव हे तिघांचं आमचं म्हणजे त्यांचं त्रिकूट होतं कंपोजर्स. आणि आम्ही काही सिंगर्स मैत्रिणी येतात त्यांच्या बायका आहेत. तर आम्ही सगळे मिळून इथे जनाबाई रोडला फ्लॅट शेअर करायचो. शुक्रतारा नावाची जी बिल्डिंग आहे पार्ल्यामध्ये, मग ती सोडून नूतन पौर्णिमामध्ये राहायला आलो, हनुमान रोडला. मग माझं काम खूप वाढलं, मग मला खूप वरचेवर मुंबईतच राहायला लागायला लागलं. मग मी वेगळी राहायला लागले, मग मी रामानंद सोसायटीमध्ये राहायला लागले. सो मी म्हणलं तसं मी किती वर्ष होतीस? 10 वर्ष तर झालीच. नंतर मी गोरेगावमध्ये 2 वर्ष राहते आणि आता अंधेरीत मॉडेल टाऊनला राहते. सो किती वर्ष झाली? 12-13 वर्ष तर झाली ना. अर्धी मुंबईकर झालीच असते. या आणि त्यात पार्लेकर. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की भावगीताचा जो सुवर्ण काळ होता तेव्हाच्या सुप्रसिद्ध गायिका मालती पांडे यांची ही सुरेल गळ्याची नात. मी तुझ्या आजीकडे आणि तुझ्या आजोबांकडे नंतर त्या संगीताच्या वारशाकडे येणारच आहे, पण त्याच्या आधी मला एका गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं ज्याच्यात तुझ्या बालपणाचं पण प्रतिबिंब असेल असं मला वाटतं. प्रियांकाची आई म्हणजे डॉक्टर संगीता बर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिका, कवयित्री. अलीकडेच त्यांना बालसाहित्याचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. पियूची वही या पुस्तकासाठी. ते पुस्तक मी मुद्दाम वाचलं, इतकं सुंदर पुस्तक आहे. 7वीतल्या एका मुलीची ती रोजनिशी आहे आणि तिच्या मे महिन्याच्या सुट्टीतलं 2-3 महिन्यातले तिने कसे दिवस काढले ह्याच्यावर पुस्तक आहे. अतिशय सुंदर. म्हणजे त्या वयातला जो एक निरागसपणा असतो, उत्सुकता असते सगळ्या सजीव सृष्टीबद्दलची, किंवा पक्षी, प्राणी, घरातला छोटा कुत्रा किंवा स्वतः खिडक्या रंगवणं, असे खूप भन्नाट अनुभव त्याच्यात लिहिलेले. त्याचं नाव आहे पियूची वही. मला असं वाटतं की तुझ्या बालपणाचंच थोडंसं रिफ्लेक्शन असेल तर थोडं तू तुझ्या घरातल्या वातावरणाबद्दल सांग ना ते माझ्या. अगदी म्हणजे जे कोणी हे पुस्तक वाचतात ते, आणि मला सगळे घरी पिऊ म्हणतात. जे कोणी माझे जवळचे लोक आहेत ते मला पिऊ म्हणतात. आणि त्याच्यावरूनच आईला असं वाटलं की या वहीचं पण नाव पिऊ, या पुस्तकाचं नाव पियूची वही हेच ॲप्रोप्रिएट वाटलं तिला. आणि हे सगळे पुस्तकात लिहिलेल्या ज्या गमती जमती आहेत त्या माझ्या अगदी खऱ्या घडलेल्या गोष्टी आहेत. मी खरंच भाग्यवान समजते स्वतःला, जसं तुम्ही उल्लेख केला की आजी मालती पांडे बर्वे आणि आजोबा पद्माकर बर्वे, पंडित पद्माकर बर्वे. माझे वडील राजीव बर्वे, ते सुद्धा गायन क्षेत्रात आहेत. आणि हे गाण्याचं सगळं घर असताना, बॅकग्राऊंड असताना, आई माझी साहित्यिका आणि कवयित्री. मग एक संगीत आणि साहित्य अशी एक सुंदर जोड माझ्या बालपणाला मिळाली आणि त्यानं खूप समृद्ध झालं आमचं बालपण. मी आणि माझी बहीण. आजोबा चित्रकार पण होते ना? म्हणजे माझ्या आईचे वडील चित्रकार, शिक्षक होते, खूप उत्तम चित्र काढायचे. तर ते सगळं माझ्या बहिणीत आलंय. मला काही एक सर्कलही नीट नाही काढता येत, पण आई पण छान चित्र काढते, मावशी सुद्धा काढते. सो असं सगळं कलाकारांचं काय म्हणू, कलेनं भरलेलं घर होतं. छान. आणि आजी आजोबा
मी खूप लहान असताना गेले, त्यामुळे तुला आजीचा सहवास नाही असा मिळाला. नाही मी 6-7 वर्षांची असताना माझी आजी गेली. तिला दम्याचा विकार होता. पण आईने खूप दिलं, म्हणजे मला काय म्हणू, फक्त गाणं असं नाही. त्यामुळे मी कायम जेव्हा शाळेत असायचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग, म्हणजे फक्त गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग कधीच घेतला नाही मी. कधी मला असं कंपल्शन नव्हतं घरातनं की तू गा, तुला गाणंच करायचं आहे. मला नाटकाची प्रचंड आवड होती. मी लहानपणापासून नाटक, नाट्यछटा, नाट्य वाचन, प्रसंग नाट्य, जे काही या स्पर्धा असायच्या शाळेमध्ये, हिंदी, संस्कृत, मराठी सगळ्यामध्ये भाग घ्यायचे. आणि कविता वाचन मला खूप आवडायचं. आई वेगवेगळे कार्यक्रम पुण्यामध्ये चालायचे, पुण्याच्या बाहेर. गंमत झाली भारी नावाचा आमचा कार्यक्रम होता, आईचं पुस्तक आहे गंमत झाली भारी, त्याच्यामध्ये माझा सहभाग असायचा. सलील दादाचं स्वप्नात पाहिली राणीची बाग, त्याच्यानंतर मना कुलकर्णी म्हणून होते, त्यांचा कार्यक्रम. असं म्हणजे बालकलाकार म्हणून सुद्धा खूप ठिकाणी काम केलेलं. आकाशवाणी, बालचित्रवाणी याच्यावर मी निवेदन करायचे, अँकरिंग करायचे. अच्छा. आकाशवाणीवर मी सगळं काय म्हणून वाचायला जायचे, नाटकुली, असं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घ्यायचा. आणि जे पिऊची वहीमधल्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुट्टीतल्या की काय करायचं, आता तेव्हा तर मोबाईल फोन्स काही नव्हतं. टी व्ही आमच्याकडे कधीच नव्हता. आईबाबांनी कधी टी व्ही दिला नाही आम्हाला. काहीतरी वेगळं कर, काहीतरी शिक, काहीतरी वाच असं. त्यामुळे त्यातनं सुचलेल्या गोष्टी आहेत की समोर सुगरणीचा खोपा दिसतोय खरा आणि ती रोज सुगरण येते त्याच्यामध्ये, ते सगळ्या गोष्टी आहेत. किंवा माझी आई बेलापूरला राहायची. म्हणजे मी पुण्याची, बॉर्न अँड ब्रॉटअप इन पुणे, पण आई बेलापूर म्हणजे मुंबईचं नाही, नगरच्या जवळचं खेडेगाव बेलापूर. तिकडनं अगदी गरीब, काय म्हणू, अगदी बेताची परिस्थिती असलेल्या घरातनं तिचं सगळं तो प्रवास आहे, ते आत्ता नॅशनल अवॉर्डपर्यंत. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्याची सुट्टी आम्ही, कोणी कुठे फिरायला जायचे, कोणी कोकणात जायचे, तर आम्ही बेलापूरला जायचो. त्यामुळे ते खेडेगावातलं आयुष्य मी बघितलेलं आहे. आणि किती कष्टाचं आयुष्य असतं. आणि ते असं सुंदर गाव पण नाही, अगदी दुष्काळी भाग सगळा, कोरडं ठक्क पडलेलं गाव. पण मला इतकं आवडायचं तिकडे जायला. तिकडचे सगळे आजूबाजूचे बनातले मित्र होते माझे, रुकैया, बिलाल. आणि मग अगदी शेतावर जाऊन आम्ही भाकरी खायचो. अतिशय काय म्हणू, रूटेड राहणं तिकडनं आलेलं आहे. म्हणजे कायम आपली नाळ जी मातीशी जोडली पाहिजे, हे तिथपासनं ते संस्कार. त्याचा आयुष्यभर उपयोग होतो ना. आता केवढ्या वेगळ्या फील्ड्समध्ये तो काम करतो वेगवेगळ्या लोकांबरोबर. आपली आजी गायिका आहे हे तुला कधी जाणवलं? म्हणजे कधीपासून तू ऐकायला लागलीस आजीची गाणी? माझ्याकडे आता एक कॅसेट आहे आईबाबांकडे, त्याच्यामध्ये आजी आणि आजोबा दोघंही माझ्याकडनं सगळे थाट आणि राग गाऊन घेत आहेत. आणि इतकी सुंदर गोड कॅसेट आहे ती, त्याच्यामध्ये मी सगळे स्वर लावते. अगदी मी 3-3.5 माझ्या मुलाच्या वयाची असेल, एकदम हाय पिच स्वरामध्ये, एकदम सुरात मी गाते. त्यामुळे मला असं वाटतं जेव्हापासून जन्माला आली आहे मला माहीत होतं, म्हणजे सगळं गाण्याचं घरच मी पाहिलेलं आहे. इतका शिष्य परिवार होता आजी आजोबांचा, इतक्या मोठ्या लोकांचं घरी येणं जाणं होतं. अर्थात तेव्हा मला माहीत नव्हतं की हे कोण आहेत. बाबूची घरी आले किंवा भीमसिंगची घरी आले. माणिक वर्मा माझ्या आजीची अगदी खास मैत्रीण, त्या घरी यायच्या. पण त्या वयात नव्हते मी तेव्हा की ते कळण्याच्या, पण ते संस्कार होत होते कुठेतरी. ऐकत आली अशी आई बाबा. आणि मला आठवतं आजीची एक एक गुरुपौर्णिमा होती आणि सगळ्या शिष्या तिथे आजीसाठी गाणं गात होते. आणि मी अगदी 4 वर्षांची असेल. तो माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स होता, त्याचा फोटोही आहे आमच्याकडे. तर मी म्हटलं आजी मला पण गाणं गायचं आहे. आणि तेव्हा मी आजी शेजारी बसली आहे, मी स्टेजवर आले आणि त्या तिथे पलीकडे तिन्ही कडवी मी तबला पेटीबरोबर गायली होती. आणि ती बघून आवाज झाली की हे कधी शिकली ही, कारण तेव्हा तर तोपर्यंत तिने काही मला असं बसून, पण ते मी कानावर सगळं पडत होतं. आणि मग सगळ्यांनी खूप आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि मला कळलंच नाही आता मी काय करू, तर मी सुद्धा स्वतःला टाळ्या वाजवल्या. असा तो एक खूप गोड व्हिडिओ आहे आमच्याकडे.
आवडेल परत ऐकायला इतक्या वर्षांनी. आजीचं तुला आवडेल ते गाणं. आता त्याच गाण्याचा म्हण ना. जरूर जरूर. त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे सोपडे, माझी या प्रियेचे सोपडे. कौलावर गारवेल वाऱ्यावर हळू डुलेल, कौलावर गारवेल वाऱ्यावर हळू डुलेल, गुलमोहर डोलता गुलमोहर डोलता, स्वागत ते केवढे माझी या प्रियेचे सोपडे, माझी या प्रियेचे सोपडे. तिथेच वृत्ती गुंगल्या तिथेच वृत्ती गुंगल्या, चांदराती रंगल्या, कल्पनेत स्वर्ग जो, कल्पनेत स्वर्ग जो, तिथे मनास सापडे, माझी या प्रियेचे सोपडे, माझी या प्रियेचे सोपडे. काय सुंदर. थँक्यू 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 थँक्यू. स्वरांची ही खरंच शक्ती आहे. आय विश तुझ्या आजीनी थोडंसं तुझं ऐकलं असतं. हो आय नो, पण आहे ती ऐकते. छान छान. आणि तुझ्या बाकीच्या घरच्यांना सुद्धा किती छान वाटत असेल की आहे वारसा हा इतका छान खणखणीतपणे चालू. खूप छान. तुझं संगीताचं शिक्षण घरापासूनच घेतलंस की म्हणजे कुठल्या वयापासून संगीत शिकायला लागलीस, किंवा तू हे क्षेत्र कसं निवडलंस? कारण तू म्हणालीस तसं अनेक वर्ष अभिनय पण करत होती. आय नो. नाही, पण मला कधी माझं दुमत नव्हतं ह्या गोष्टीची. मला कायम मी आजीला बघत आले होते आणि घरी माझ्या वातावरण सगळं हिंदुस्थानी संगीत म्हणजे क्लासिकलचं होतं आजोबांमुळे. आणि पण आजी प्लेबॅक सिंगर होती, पण तीही हिराबाई बडोदेकरांची शिष्य होती आणि आजोबांशी तिचा प्रेमविवाह त्या काळातला त्यांचा ऑल इंडिया रेडिओमध्ये ते दोघं भेटले आणि आजीचे गुरु आजोबा त्यांच्याकडनं क्लासिकलचं शिक्षण तिनेही घेतलं. पण मला कायम आय वॉज ऑलवेज अट्रॅक्टेड टू लाईट फॉर्म म्हणजे सुगम संगीत किंवा प्लेबॅक सिंगिंग, भावसंगीत. आणि मला प्लेबॅक सिंगर बनायचं होतं आजीसारखं, कारण ते माझ्या मनात खूप कुठेतरी तो ध्यास होता. आणि माझे वडील तेव्हा किर्लोस्कर न्यूमॅटिक्समध्ये नोकरीला होते. त्यांना खूप गाणं करण्याची इच्छा होती, पण आजोबा 50 वर्षांचे असताना माझ्या वडिलांचा जन्म झाला आहे. त्यामुळे त्यांना लवकर वडिलांना सेटल करायचं होतं, त्यामुळे त्यांना नोकरी करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. त्यामुळे बाबा कायम बिझी असायचा, फिरतीवर असायचा. मग मी माधुरी जोशी पुण्यामध्ये त्यांच्याकडे काही वर्ष थोडं क्लासिकलचं प्रायमरी शिक्षण घेतलं. मग मी रवी दातेंकडे गझल्स शिकायला लागले. मग राहुल दादाचं मला मार्गदर्शन मिळालं. सो असं माझं. आणि वडिलांकडे अर्थात आजोबांच्या खूप बंदिशी आहेत त्यांनी स्वतः रचलेल्या. त्यांचं रसराज नावाचं पुस्तक आहे ब्रजभाषेतलं, त्यांच्या 500च्या वर बंदिशी आहेत. सो असं प्रकारे माझं शिक्षण चालू होतं. पहिला ब्रेक तुला कुठला मिळाला? म्हणजे कारण तो स्ट्रगल पिरियड असणारच. घरात संगीताचं वातावरण असलं तर ते तुमचं नाणं खणखणीत असल्याशिवाय तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं आणि त्याच्यासाठी स्ट्रगल कोणालाच चुकला नाहीये आणि कलेच्या क्षेत्रात तर नाहीच नाही. तर तो आजीच्या काळातला स्ट्रगल आणि तुझ्या काळातला स्ट्रगल हे पण जरा थोडंसं सांग ना.
काय तुला वाटला फरक, अजूनही वाटतं? मला असं वाटतं काळच वेगळा आहे. म्हणजे तो काळ माध्यमं खूप कमी होती, फक्त रेडिओवर तुम्हाला तुमच्या आवडत्या गायकांचं गाणं ऐकायला मिळायचं. तेव्हा तो कार्यक्रम कुठला असतो आपला आकाशवाणीवर, स्वरचित्र ना, तर ते अजूनही तिथे वेगवेगळे गायक, तिथे ते एकच माध्यम होतं, लोकांना घरोघरी आवाज पोचायचा. आणि त्यामुळे कॉम्पिटिशन तशी माध्यमांची पण नव्हती. आता काळ इतका वेगळा आहे की एवढे गायक गायिका आहेत, इतकी माध्यमं अवेलेबल आहेत. तुमच्या एका बटणावर तुम्ही अख्खं दुनियाभरातलं कुठलंही गाणं कुठल्याही आर्टिस्टचं बघू शकता, ऐकू शकता. म्हणजे आता बघू शकता हेच येतं, कारण ऑडिओ नाही उरला आता, तर इट हॅज बिकम अ ऑडिओ व्हिज्युअल मीडियम, परफॉर्मर अगदी. त्यामुळे आव्हानं खूप आहेत आत्ताच्या या पिढीला. इतके सिंगर्स आहेत. तेव्हा कसं असायचं, मोजके सिंगर्स होते आणि त्यांचं आयुष्य म्हणजे गाण्याचं आयुष्य खूप काळ होतं. म्हणजे अजूनही तुम्ही त्या तिथे पलीकडे तेवढ्याच प्रेमानं ऐकताय. आता काय झालंय की दररोज हजार नाही किती गाणी येत असतात. बरोबर. ती तुम्ही नुसतं स्क्रोल करत असता, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, पण तेवढ्या मनात ते घर करतात का, तो हे आमचं स्ट्रगल आहे. इतकी गाणी आहेत, त्या गाण्यांमधनं एक कुठलं तरी गाणं ब्रेक थ्रू करणं आणि तुमच्या मनामध्ये त्या आर्टिस्टचं मी घर करणं, अचिव्हमेंट आहे खूप मोठी. ते आमचं स्ट्रगल आहे. सो हा काळाचाच एकदम डिफरन्स आहे. पहिला ब्रेक तुझा लक्षात राहणारा की एक म्हणजे सिंगर म्हणून तुला सगळ्यांपर्यंत पोहोचवणारा असा पहिला ब्रेक कुठला आठवतो? सागरिका म्युझिक ही जी कंपनी आहे, ज्याला अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत हे सगळे मोठे मोठे आर्टिस्ट सागरिका म्युझिकने लॉन्च केलेत. तर जेव्हा मी 21 वर्षांची होते तेव्हा सागरिका म्युझिकने मला अप्रोच केलं. अच्छा. की आम्हाला तुझ्याबरोबर काम करायला आवडेल. आणि ही खूप मोठी गोष्ट होती की माझी सुरुवात होत होती करिअरची आणि कोणीतरी मला समोरून संधी चालवत आहे की मला नाही जायला लागलं, मला कोणीतरी आलंय शोधत फेसबुकवर काहीतरी काढायचं तेव्हा. हां, की तुझ्याबरोबर काम करायला आवडेल, तुझ्याबरोबर गाणी करायला आवडतील. आणि अशा प्रकारे माझं पहिलं गाणं रसिकांसमोर आलं, ज्याच्यामध्ये मीच होते व्हिडिओ. ओके. हां, प्रेमाला नावाचं, जे अविनाश विश्वजित यांचं म्युझिक होतं, सत्यजित रानडे याचे शब्द होते. आणि त्यानिमित्तानं मी अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये, लोकांपर्यंत तर मी नंतर पोचले, पण इंडस्ट्रीमध्ये जी काय आपली आहे इंडस्ट्री, त्याच्यामध्ये लोकांना नाव कळलं की अरे अशी अशी प्रियांका गाती आहे. हां. अच्छा. हां. सो दॅट वॉज माय फर्स्ट ब्रेक, आय विल से. आणि सिनेमासाठी नंतर गायला लागली? त्याच काळात मी गायला लागले. अजिंठा कौशल इनामदार नम्यूजिक केलंय, त्याच्यामध्ये चैताचा रंग गायला मला तेच सांगणार होते. आणि महानोरांचे शब्द तुला, म्हणजे तुझ्या आजीला जसे गदिमाचे शब्द गायला मिळाले तसं तुला पहिलंच गाणं मला महानोरांचं थोडं म्हणून दाखव ना अजिंठा मधलं. मी शब्द घेते कारण ते चुकवायचे नाहीयेत मला. कौशल इनामदारांचं म्युझिक तुला. तो अख्खा अल्बमच इतका सुंदर होता. सुंदर सिनेमा पण सुंदर, त्याची सिनेमॅटोग्राफी वगैरे फारच सुंदर होते. नेमके असे शब्द नाही आहेत. हरकत नाही, आपले इतरही 2 ओळी मी गाते. हा. चैताचा रंग संग खेळू सावरिया, चाफ्याचा अंग भरी दरवळ सावरिया, सैल जरा बाडा बांधू दे सावरिया, सवथीचा चंद्र कस सांगू रे सावरिया, चैताचा रंग संग खेळू सावरिया. इतकी सुंदर काय, पण असं वाटतं काही काही गाणी खूप पोचत नाहीत ना, असं म्हणजे वर्षानुवर्ष लक्षात राहण्यासारख्या खऱ्या चाली आहेत. पण आय नो, प्रमोशन म्हणजे हेच आत्ताचं सध्याचं खूप चॅलेंजिंग काम असतं की प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ते गाणं.
आणि आनंदी picture. गोपाळसाठी सुद्धा खूप उत्तम हो. त्याच्यासाठी तुला अवॉर्ड पण मिळालाय. हो. तो थोडासा अनुभव सांग ना. आनंदी गोपाळ कारण इतक्या जुन्या काळातली I know. फिल्म करायची होती, म्हणजे हो. त्याचं गाणं, त्याच्यासाठी काही वेगळी तयारी वगैरे केली होती का? वेगळी तयारी अशी नाही म्हणणार मी, पण ज्या काळातलं आपण म्युझिक लोकांसमोर आणायचंय ते अतिशय काय म्हणू प्युअर असलं पाहिजे. वाद्य अगदी हा म्हणजे ऑथेंटिक असलं पाहिजे. हा म्हणजे हे कंपोजर्सचं चॅलेंज होतं. ऋषिकेश, सौरभ जसराज या तिघांचं म्युझिक आहे आणि वैभव जोशीचे शब्द आहेत. तर हे गाणं मेकिंगचे ते चॅलेंजेस आहेत की त्या काळातलं संगीत वाटलं पाहिजे, तरीही ते आत्ताच्या साऊंडला तुम्हाला ऐकावंसं वाटलं पाहिजे. तो काळ तुम्हाला उभा करायचा आहे. आणि सुंदर शब्द आहेत वैभवदानांनी लिहिलेले. वाटा 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 ग चालीन तितक्या वाटा ग, माथी छाया पायी येऊन प्रवास माझा उभराटा ग. हे शब्द पण इतके सुंदर त्यांना वापरले. मला एक आठवण आठवते, रेकॉर्डिंगच्या वेळेला वैभवदादा स्वतः तिथे होता आणि आम्ही अगदी या तिघांचं स्टाईल ऑफ म्हणजे वर्किंग म्हणजे अगदी इत्मिनानचे काम करणं, म्हणजे अगदी चिल मोड, म्हणजे हळूहळू काय वाटतंय, कसं वाटतंय, घाईघाईत काही नाही, पूर्ण मनासारखं होईपर्यंत. अगदी. त्यामुळे सिंगर पण कम्फर्टेबल असतो, रिलॅक्स्ड असतो. तर मग एक कडवंचं रेकॉर्डिंग चालू होतं, कडवं चाललं होतं माझं, मी गात होते आणि कडवं होतं, रान फुलाहून फुलणे माझे हट्टी ग, 6 ऋतूंशी जन्माने मी कट्टी ग, मैत्रीण माझी मीच मला अप्रूप माझे, आनंदाशी युक्ती ग, दर्या 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 ग, दर्या दर्या, मी विसरले आता काय, दर्या 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 ग, उरात 100 लाटा ग. त्यानं लिहिलं होतं 1000 मोती माझ्या आत, कसा मी वेचू आता ग. तर मी गात होते 1000 मोती माझ्या आत. तर मी पण कवयित्रीची मुलगी आहे, तर मी म्हणलं की वैभवदादा तू इथे काहीतरी अजून एक छान शब्द काढू शकतो तुझ्या शब्दांच्या पोतडीतून, तर बघ ना काय जात आहे. कारण 1000 मोती मला मजा नाही येते तेवढी, पण हे मी त्याला म्हणू शकणं हे तिथे आमचं कम्फर्ट लेवल पाहिजे. आणि मग तो म्हणला की हो का. मग तो पण इतका मोठा कवी आहे की त्यानं इतका सुंदर शब्द मला दिला की असं म्हणून बघ बरं, लख लख मोती माझ्यात, कसा मी वेचू आता ग. त्यांनी ते सगळं कडव्याचंच इतकं काय म्हणू लखलख तर सोनं झालं आणि मी एकदम खुश झाले. क्या बात आहे, हेच घेऊयात आपण दाखवलं म्हणून. आता नुसताच शब्दात नको. रान फुलाहून फुलणे माझे हट्टी ग, 6 ऋतूंशी जन्माने मी कट्टी ग, मैत्रीण माझी मीच मला अप्रूप माझे, मैत्रीण माझी मी मला अप्रूप माझे, आनंदी मी आनंदाची युक्ती ग, दर्या 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 ग, उरात 100 लाटा ग, दर्या 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 ग, उरात 100 लाटा ग, लख लख मोती माझ्या, कसा मी वेचू आता ग, वाटा 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 ग, चालेल तितक्या वाटा ग, माथी छाया पायी प्रवास माझा उफराटा ग. किती सुंदर. आणि सर्वांचं मत इतकं छान पडलं की कसं एक सुंदर प्रोडक्शन होऊ शकतं, त्याचा हा नमुना आहे. प्रियांकाचं जर करिअर आपण बघितलं तर हे गाणं तिच्या सगळ्या प्रवासाला देखील लागू होतं. वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग. कारण संगीत क्षेत्रातली इतके वेगवेगळे पैलू तिने स्वतः अनुभवलेत, हाताळलेत. म्हणजे स्वतःचा सुरुवातीला सांगितलं तिने व्हिडिओ म्हणजे आपले फिल्म्समध्ये व्हिडिओ शूटिंग असतं जिकडे केलेलं तिथे स्वतः गाणं, हाही तिने अनुभव घेतलेला आहे, पार्श्वगायनाचा घेतलेला आहे. संगीत नाटकामध्ये सुद्धा तू काम केलंस, मला त्याच्याबद्दल बोलायचंय. गझल गायली आहे, ठुमरी गायली आहे, लावण्या गायली आहे, इतके प्रकार सगळे वेगवेगळे तू केलेत. संगीत नाटकाबद्दल सांग ना, कधीचा काळ जेव्हा तू नाटकांमध्ये कामं केली? हो, मी 21 वर्षांचीच होते तेव्हा, 20-21 वर्षांची होते. आणि तेव्हा
पुण्यामध्ये रंगसंगीत प्रतिष्ठान म्हणजे प्रकाश पुरंदरे यांनी एक नवीन स्पर्धा सुरू केली होती संगीत नाटकांची. कधी संगीत नाटकांची स्पर्धा हां. तर त्या स्पर्धेत किरण यज्ञोपवीत, किरण दादा दिग्दर्शक आहे मोठा, तर त्याचं नाटक होतं. आणि आत्ताचे सगळे हे जे कलाकार तुम्ही बघता, आलोक राजवाडे, अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन, निपुण धर्माधिकारी, गंधार संगोराम, आता सगळे त्यांचे काम करतात. तर त्या स्पर्धेत आम्ही सगळ्यांनी भाग घेतला होता आणि आलोक राजवाडेचं दिग्दर्शन होतं आणि ते नाटकाला आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं. आणि कुठलं नाटक अपराधी सुगंध नाव होतं त्या नाटकाचं, अपराधी सुगंध. त्याच्यात मी गायिका अभिनेत्री म्हणून काम केलं आणि त्याला मला सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं पहिलं आणि नाटकालाही मिळालं. आणि त्याच वेळेला राहुल दादा संगीत कटार काळचं भोसली त्यांना पहिलं नाटक केलं होतं आणि दुसरं नाटक त्याला तो रिवाईव्ह करत होता, नाटकं सगळी संगीत नाटकं आपली. तर संशय कल्लोळ त्याला रिवाईव्ह करायचं होतं आणि तो रेवतीच्या भूमिकेसाठी कोणीतरी शोधत होता. मग जस्ट ती स्पर्धा झाली होती आणि असं ते नाव त्याच्यापर्यंत पोचलं की अरे आत्ताच तिला पहिलं बक्षीस त्याच्यात मिळालंय आणि मालती पांडेंची नाते आणि मालती पांडे बरोबर आणि म्हणजे आजी आणि त्याचे आजोबा असं एकदम घरोबा होता. आणि तो म्हणला अरे वा क्या बात आहे. मग त्यानं मला घरी बोलवलं. निपुण धर्माधिकारी ते नाटक डिरेक्ट करणार होता, त्याचं पहिलं संगीत नाटक. आम्ही सगळे सेम अगदी 3-4 वर्ष इकडे तिकडे असे होतो, पण त्याला सगळ्या नवीन लोकांना घेऊन काम करायचं होतं. कारण आपण कायम बघतो संगीत नाटकं आपण खूप काय म्हणू सिनियर लोक कायम करताना बघतात आणि मग नवीन पिढीपर्यंत ते पोहोचणार कसं. रेवती समज त्या संगीत संशय कल्लोळमधली रेवती ही 24 वर्षांची असेल तर आपण 40 वर्षांची रेवती कशी बघणार स्टेजवर. हे त्याच्या मागे विचार होता की हे आपल्या नवीन जनरेशनला आपलं कल्चर कळलं पाहिजे, आपली काय म्हणू ही जी संस्कृती कळली पाहिजे. त्यामुळे त्याला सगळे नवीन ॲक्टर्स अगदी त्या वयांचे ॲक्टर्स पाहिजे होते. अशा प्रकारे माझी निवड झाली त्या नाटकामध्ये. आणि तेव्हा फाल्गुनरावांची भूमिका ॲक्च्युली अतुल दादा करणार होता. आणि आम्हाला अगदी आठवतंय की पहिले 2-4 सिटिंग्स आम्ही त्यानं फाल्गुनराव आम्ही रिडिंग्स पण केली होती, पण नंतर तो काहीतरी त्याला काम आलं म्हणून झालं नाही. पण म्हणलं आता कोण करणार फाल्गुनरावांची भूमिका. समज तुम्ही संगीत संशय कल्लोळ बघितलं असेल, आता प्रशांत दामलेंनी पण केलं राहुल दादाबरोबर. मग अमेय वाघनी फाल्गुनरावांची भूमिका केली, जे 60चा माणूस येतो त्या नाटकात असं पोट बीट लावून सगळे हे करून, तर मज्जा धमाल करायचो आम्ही. तर अशा प्रकारे मी संगीत नाटक करायला माझी सुरुवात झाली. आणि नाट्यगीत हा असा एक जॉनरा होता की जो कधीच मी हाताळला नव्हता. बरं माझी आजी स्वतः संगीत नाटकात कामं केलेली आहेत माझ्या आजीनी, तिथलीही गायलेली नाट्यगीतांचे रेकॉर्ड्स आहेत, पण मी कधी ते केलं नव्हतं. नाट्यगीतांची मला माहिती नाही, मला प्रचंड भीती वाटायची, आजही वाटते थोडीफार. पण एकदाच सकाळच्या नाट्यगीत स्पर्धेत मी शाळेतनं भाग घेतला होता आणि पहिली आले होते, तेवढंच एक नाट्यगीत मी गायले असेल. त्याच्यानंतर कट्टू राहुल दादाबरोबर मुख्य पात्रात उभं राहायचं आणि त्याच्या तोडीस तोड तिथे नाट्यगीतं गायची, ते सुद्धा एवढ्या काय म्हणू अर्धवट वयात. हे खूप मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी. मग त्यानेच बसवून घेतली होती का? मग त्याच्याच मार्गदर्शनाखाली मग मी सगळी नाट्यगीतं त्याने मला बसवून घेतली. सगळे अगदी धम्माल रिहर्सल चालायच्या आमच्या. म्हणजे आम्ही रिहर्सल काय म्हणू खूप महागडं प्रोडक्शन झालं होतं आमचं. कारण रिहर्सल करायला आम्ही महाबळेश्वरला जायचो, कुठल्या तरी फार्म हाऊसवर जायचो. राहुल दादा म्हटल्यानंतर एकदम श्रीमंत प्रोडक्शन होतं आमचं. सो खूप मजा केली. आणि ही मुलं खूप धमाल त्यांची चालायची, रिहर्सल कमी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जास्त. पण मला तो आतल्या खोलीत बसवून तिथे 100 वेळा एक तान म्हणून घ्यायचा. म्हणजे अक्षरशः अशी रियाज केलेला आहे मी तिथे. आणि तो आता कुठेतरी कामी येतो मला असं वाटतं. सो संगीत संशय कल्लोळ मधली रेवती मी साकारली. संवाद पण खूप मोठे असतील ना, म्हणजे नुसतं गाणं नाही. संगीत मानापमान जे आता फिल्म येते त्याच्यातली भामिनी मी साकारली. आणि संगीत सौभद्रमध्ये मी सुभद्रा साकारली.
तेव्हा आनंद भाटे होते, आनंददादा होता कृष्णाच्या भूमिकेत आणि राहुलदादा नारदाच्या भूमिकेत. अशी 3 नाटकं, संगीत नाटकं करायची मी म्हणेन संधी मिळाली. कारण आपलं हे जे संस्कृती आहे ती इतकी काय म्हणू समृद्ध आहे, खूप समृद्ध आहे आणि त्याचा मला भाग होता आलं, हे माझं भाग्य. आणि मला हे सगळं शिकता आलं, अनुभवता आलं. माझ्या तोंडाखालनं किंवा गळ्याखालनं ते सगळी नाट्यगीतं गेली, डायलॉग्स गेले, एवढ्या मोठ्या थोर लोकांनी लिहिलेले. आता चित्रपटात पण 30 गाणी तशीच आहेत का? बऱ्यापैकी त्याच्यात मी गायली आहे. मानापमान मधलं एखादं म्हणून दाखवशील का? सो आता 10 जानेवारीला संगीत मानापमान हा चित्रपट रिलीज होतोय आणि शंकर एहसान लॉय यांचं म्युझिक आहे. आणि त्याच्यात जे नाही मी बोलत मी कायम लोकांसमोर गात आलेली तेच नाट्यगीत गायची मला संधी या पिक्चरमध्ये मिळाली. ते सादर करतो. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत विनयहीन वदता नाथा, नाही मी बोलत रणरुचिरा रीती, रणरुचिरा रीती, रणरुचिरा शोभे प्रेमाती, ना शोभे प्रेमाती, विनयवती मी कांता, विनयवती मी कांता, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा. काय सुंदर. असं वाटतं आपलं किती भाग्य आहे की काही आडवेळ न घेता प्रियांका तू इतकी सुंदर गातेस आणि कुठल्याही साथीशिवाय. खरोखर हे म्हणजे तुझा रियाज तर आहे, तुझ्या आजीचे आशीर्वाद आहेत आणि थोडंसं रक्तातनं आलेलंही आहे, त्याशिवाय 100% रक्तातनं आलेलं. वा वा, खूप खूप छान वाटलं. आता तू सांगितलंस या नाटकाच्या प्रॅक्टिसच्या वेळेला तुमचे खूप राहुल देशपांडे आणि तुझे खूप चांगलं इंटरॅक्शन होतं. ह्याचं सगळं प्रतिबिंब तुमचा जो राहुल देशपांडे कलेक्टिव्ह मधले गाणी जी आहेत, मला असं वाटतं मराठीच्या बाहेर जाऊन आता खूप मोठ्या प्रमाणावर ते सगळीकडे बघितले जातं. त्याला अक्षरशः हजारोंमध्ये लाईक्स असतात. तर त्याच्याविषयी ना खूप मला उत्सुकता आहे, कारण घरोघरी हा यूट्यूबवर आपण बघतो. तर म्हणजे त्या गाण्यांची निवड कशी होते, किंवा जितकं ते उत्स्फूर्त दिसतं आपल्याला तितकंच खरं उत्स्फूर्त आहे का, किंवा तो वादकांचं आधी किती प्रॅक्टिस करता तुम्ही आणि बाहेरचे आवाज कसे काही येत नाहीत, लोकेशन्स इतकी सुंदर असतात. तर हे असे बरेच त्याच्याबद्दलचे प्रश्न आहेत. फार तो अतिशय देखणा अनुभव असतो यूट्यूबवर तुम्हाला दोघांना एकत्र ऐकताना. नाही, ते 100% उत्स्फूर्त असतं. बरं, काहीच ठरलेलं नसतं. फक्त एक डेट घेतली जाते माझी की तू आहेस का या दिवशी अवेलेबल. म्हणलं हो आहे. मग त्या दिवशी आम्ही ते जपूरजाला शूट केलंय. पुण्याच्या अगदी जवळ एक जपूरजा नावाचं खूप सुंदर जागा आहे. तिथे छान ऑडिटोरियम आहे, अगदी म्युझिकल सगळं वातावरण आहे. आणि तिथे आम्ही सगळे जातो निसर्गाच्या सानिध्यात. अगदी आम्ही ते शूटिंग्स केलेली आहेत आणि प्रॉपर साऊंड असतो तिथे लावलेला, त्यामुळे आजूबाजूचे आवाज येत नाहीत. पण गाणी तिथेच ठरतात. रिहर्सल काहीही केलेली नसते. काय गाणार आहोत हे ठरलेलं नसतं, काय बोलणार आहोत हे ठरलेलं नसतं. आणि तीच त्यातली मजा आहे. त्यामुळेच ते तुम्हाला एवढं आवडतंय. कारण ते इतकं उत्स्फूर्त स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे आणि आजकाल सगळं मिक्सिंगचा जमाना ते नाही ना, सगळं एका दमात सगळे. राहुल दादा म्हणतो तसं तो चुका करायला तो काही घाबरत वगैरे नाही. आणि छान वाटतं एक्झॅक्टली. आणि
तीच ती वल्नरेबिलिटी जी असते एखाद्या आर्टिस्टची, कलाकाराची, ती सगळी दिसते तुम्हाला तशीच्या तशी यूट्यूबवर. तुम्हाला काहीतरी बोलतोय ते दिसतंय, मी कुठेतरी अशी हे ते दिसते, म्हणजे तेच लोकांना आवडतं. म्हणजे जे तुम्ही खरे आहात, जे तुम्ही जसे आहात ते तुम्ही दाखवताय, तेच भावतं लोकांना. काहीतरी आव आणून तुम्ही ठरवलंय आणि आता असं बोलूयात, असं हे करूयात, असं काहीच नसतं. ते इतकं सहज रीतीनं झालेलं आहे आणि त्यामुळे त्याला आता आज 10-10 मिलियनच्या घरात हिट्स आहेत. आणि महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगभरात लोक त्याचे फॅन्स आहेत, त्या सगळ्या कलेक्टिव्हचे आणि त्या प्रयोगाचे. ते बघायला सुरुवात केली की ती 15-20 मिनिटं आपण रिपीट ऐकत राहतो. कोविडच्या वेळेला लोकांना खूप आनंद दिला त्यांनी आणि असे ते सगळे फॅन्स जमा झालेत. त्यामुळे त्यातली खरी खूप गाणी सगळ्यांच्या आवडीची आहेत. म्हणशील काय एखादं? मला असं वाटतं मी सारखं तुला म्हणायला सांगते पण मोह होतोय. कुठलं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल? आता तुम्ही सांगा मला. एखादं हिंदी म्हणशील का? औरंगरेज. कोणी काही बोलत नाही, मग जाऊ दे, पुढचा प्रश्न विचारा. औरंगरेज गुड. औरंगरेज कसं म्हणू पण मी? अरे म्युझिक खूप आवडतं. औरंगरेज तेरे रंग दरिया में, औरंगरेज तेरे रंग दरिया में डूबना है बस तेरा बनके है, नहीं रहना दूजा बनके, एक भी सांस अलग नहीं लेनी, खींच लेना प्राण इस तन के है, नहीं रहना दूजा बनके. तुमच्या सगळ्यांच्या टाळ्या झाल्या तर मजा येईल. अपने ही रंग, टाळ्या मी दाद नाही मागत आहे, ताल मागतीये. अपने ही रंग में मुझको रंग दे, सांधे सांधे रंग में मुझको रंग दे, धीमे धीमे रंग में मुझको रंग दे, रंग देना रंग देना रंग देना. हा मराठीचा परीघ सोडून तुझ्या संपूर्ण करिअरला एक वेगळी कलाटणी देणारा प्रयोग म्हणजे मुघल-ए आझम. मुघल-ए आझमचा मला माहिती नाही आपल्यापैकी किती जणांनी बघितला असेल, कारण तो थोडासा बघितलाय ना. मुघल-ए आझम हा चित्रपट 1960 सालचा. त्याच्या आधी 1922 मध्ये ते मूळ नाटक झालं होतं. म्हणजे जवळजवळ 100 वर्षांनंतर आता त्याचं एक संगीत नाटकच म्हणूया आपण, नृत्य नाटिका पण खूप भव्य दिव्य प्रमाणावरती करण्यात आली. आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांना खूप अभिमानाची गोष्ट वाटावी, म्हणजे एक मराठी मुलगी तिथे अनारकलीच्या मुख्य भूमिकेत प्रियांका काम करते. या संपूर्ण प्रवासाविषयी थोडंसं आम्हाला सांगणं, मुळात मुघल-ए आझम विषयी आणि तुझ्यापर्यंत ती भूमिका कशी आली. सो जेव्हा हे मुघल-ए आझम सगळं चाललं होतं करायचं आणि फिरोज अब्बास खान हे याचे दिग्दर्शक आहेत, डिरेक्टर आहेत. शापूरजी पॅलॉनजी ज्यांनी मुघल-ए आझम ओरिजिनल फिल्म प्रोड्यूस केली आहे तेच या ब्रॉडवेचे प्रोड्युसर्स आहेत. सो आपल्या खरं तर भारतातलं हे पहिलं ब्रॉडवे असं म्हणता येईल. आणि अनारकलीसाठी ते शोधत होते. मुकेश छाबडा हा एक आपल्या बॉलिवूडमधला अगदी फेमस कास्टिंग डिरेक्टर आहे. म्हणजे दंगलपासनं बऱ्याच फिल्मचं कास्टिंग त्यानं केलं, म्हणजे ॲक्टर्स शोधणं त्या भूमिकांसाठी, हे सगळं कास्टिंग त्यानं केलं. तर तो हे कास्टिंग करत होता आणि वेगवेगळी नावं सरांना सुचवत होता, आदिती राव हैदरी वगैरे. तर सर म्हणले की अरे आपल्याला ॲक्ट्रेस नको आहे, आपल्याला खरी खरी काय म्हणू गायिका अभिनेत्री हवी आहे. म्हणजे अगदी थोडंसं सूर येतात म्हणून ती खरी अख्खी गाणी ही गायची आहेत. आणि मी नाटक करत होते, संगीत नाटकं केली होती आणि संजय डावरा म्हणून आमचा कॉमन धागा होता, म्हणजे तो पण कास्टिंग डिरेक्टर आहे, सरांचा चांगला ओळखीतला आहे. त्यानं माझं नाव
फिरोज सरांना सुचवलं की प्रियंका बर्वे नाम की एक लड़की है पुणे की, और वो म्यूजिकल्स कर चुकी है और शी इज़ वेरी गुड इन एक्टिंग, शी हैज़ द एक्सपीरियंस इन एक्टिंग एंड शी इज़ प्रेजेंटेबल इनफ एंड शी इज़ अ वेरी गुड सिंगर. तो जो हमें चाहिए वो सब मिल रहा है, तो एक बार आप देख लो. यूट्यूब पे उसके बहुत सारे व्हिडिओज आहेत. तो सरांनी ते सगळे व्हिडिओज बघितले आणि त्यांना एकदम मी भावले तिथे, आणि त्यांनी मला भेटायला बोलवलं. बाकी सगळी आमची मुघल आझमची कास्ट ही ऑडिशन्स देऊन, म्हणजे मोठ्या लाईन असं खूप जणं असतात ऑडिशन्समधले, मग त्यातनं थोडे सिलेक्ट होतात, मग त्यातनं अजून सिलेक्ट होतात, असे सगळे ऑडिशन्स देऊन आले. पण मला ऑडिशन तर काय, मला त्याची काही म्हणजे ऑडिशन झालीच नाही. तर मला फोन आला की असं तू ये भेटायला. पहिले तर मी नाही म्हणले. हां, आणि मग तो म्हणला की अगं भेटून तर ये त्यांना. म्हणजे मला असं काही डोक्यात नव्हतं फार काही की हे मी करणार आहे किंवा. मी भेटले फिरोज सरांना आणि मग ते म्हणले मैं तो ऑलरेडी आपके सिंगिंग का फॅन बन चुका हूँ. त्यांनी ऐकली होती. हां, तर यूट्यूबवर त्यांना काय काय हे नाही मी बोलत आणि कहना है क्या काय काय व्हिडिओज पाहिले होते. तर मग त्यांनी मला समजावलं की असं असं आहे, आप करना चाहेंगी. तर मी म्हणलं मैं आपको बताती हूँ. ही 8 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि मी त्यांना फोनच नाही केला. 1 महिना झाला. मग कल्पना नव्हती का ते केवढ्या मोठ्या? नाही, काहीच कल्पना नव्हती. हे सगळं जे चित्र, ही जी सगळी आत्ताची सक्सेसफुल झालंय मुघल आझम, 250 शोज झाले, हे आत्ताचं चित्र आहे. तेव्हा ते बनलंच नव्हतं, काही माहितीच नव्हतं काय विजन आहे काय आहे. मग मला परत फोन आला संजय डावराचा की अगं ही खूप मोठी संधी आहे, मुघल आझम सारखी क्लासिक फिल्म, त्याच्यामध्ये तुला कुठली साधीसुधी नाही तर अनारकली मधुबालाने जी साक्षात भूमिका केली आहे ती करायची संधी मिळते. बरं तुला गायचं आहे, त्याच्यात अभिनय करायचा आहे आणि हे नॅशनल लेवलवर होणार आहे. बरोबर. तर प्लीज एकदा कन्सिडर कर, प्लीज ये एकदा भेटायला. मग म्हणलं अनायसे मी तेव्हा मुंबईलाच निघाले होते आणि तेव्हा हा कॉल झाला. म्हणलं ठीक आहे मी येतेच आहे मुंबईला, पुण्याहून भेटते मी त्यांना. पण भेटायला गेले आणि मी असंच सारंगला म्हणलं की मी भेटते त्यांना आणि नाही म्हणून येते. तर म्हणजे हे सगळं कुठनं येत होतं की आपण मराठी माणूस असतो, आपण अगदी मराठी समाजात वावरलेलो असतो, कम्फर्टेबल असतो, आपली भाषेशी कम्फर्टेबल असतो, माणसांबरोबर कम्फर्टेबल असतो आणि हिंदीसुद्धा आपला हा इधर वळो मुडो असं असतं. तर अचानक कोण लोक आहेत ही, तो एक दडपण असतं. आणि मराठी माणूस हा, मला असं वाटतं आपल्यावर संस्कारच असे असतात की आपण असे कायम खाली नजर असते आपली, है ना. म्हणजे कॉन्फिडन्स लेवल आपल्यात अशी ती जी तिकडनं येते नॉर्थ साईडनी जे लोक येतात तशी नसते की काही नसलं तरी ते असं दाखवतात की काय मी सिंगर आहे असं. आणि आपण म्हणजे अगदी कष्ट करणारे साधे सुधी माणसं, खरे राहणारी माणसं, विद्या विनयाने शोभा, अगदी की पांघरून पसरून पाय पसरवणारी माणसं, असे संस्कार आपल्यावर केले जातात. आणि मग आपण माणसं बघून काम करणारे असतो. लहान होते मी, 25-26 वर्षांचे होते. म्हणलं ही कोण लोक आहेत, कोण हे. मी म्हणलं ॲक्टर्स कोण आहेत सांगा, कारण मला त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. तर मी कम्फर्टेबल पाहिजे, त्या हिंदी भाषेशी मी कम्फर्टेबल नव्हते तेव्हाची गोष्ट. त्यामुळे म्हणलं हे नाही बाबा, मला माहिती नाही जमणार. हे तिथनं येणारं सगळा हा ॲटिट्यूड आहे. पण मग मी गेले, त्या ऑफिसवर गेले आणि तिथे ऑलरेडी रिहर्सल सुरू होऊन 1 आठवडा झाला होता. एक अनारकली पण आली होती. आणि मग त्यांनी मला परत सांगितलं. मग त्या प्रोड्युसर्स मला भेटले की आम्हाला खरंच इच्छा आहे तू यायची, तू काम कर ह्याच्यात आणि तू मला असं वाटतं खूप चांगलं करशील. आणि तुझ्या आजूबाजूला 40-50 कथ्थक डान्सर्स असणार आहेत, त्यांच्यामध्ये तू उभं राहून नाचत प्यार किया तो डरना क्या तुला गायचं आहे. मनीष मल्होत्रा हा जो मोठा कॉस्ट्युम डिझायनर आहे त्याचे सगळे त्याचे कॉस्ट्युम्स आहेत. आणि मयुरी उपाध्याय ही बँगलोरची मोठी कोरिओग्राफर आहे, जिचा मिर्झिया नावाचा पिक्चर आला होता राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा, ती कोरिओग्राफर आहे. सेट पण खूपच मोठा, सेट तर विचारूच नका. म्हणजे सगळे ब्रॉडवेचे लोक काम करत होते त्याच्यावर. आणि ह्या ज्या 40 डान्सर्स सिलेक्ट केल्या त्या अक्षरशः भारताच्या कानाकोपऱ्यातनंच ऑडिशन करून आलेल्या आहेत
की पार रांचीपासनं कन्याकुमारीपर्यंत सगळ्या अशा, म्हणजे नाही पुणे मुंबईतल्या नाही तर सगळ्या बेस्ट डान्सर्स. मला असं झालं बापरे हे काय, कशाला नाही म्हणते मी. म्हणजे मला तेव्हा आठवलं, मी जेव्हा पहिली माझी US टूर होती तेव्हा मी फॅन्टम ऑफ दी ओपेरा नावाचं एक ब्रॉडवे पाहिलं होतं न्यूयॉर्कला. आणि सगळं म्हणजे ते बघून म्हणजे मला काही कळलंच नाही की मी आत्ता काय बघितलं. साधं सुद्धा नाटक नव्हतं ते आपलं जसं इथे लागतं. म्हणजे भव्य सेट, एवढं मोठं जहाजच, असं पहिलं सीन असं होतं की पहिलं जहाजच स्टेजवर येतं आणि तो माणूस असा इकडनं येतो आणि त्या जहाजात पडतो. अरे काही झालं होतं त्याच्यामध्ये. आणि ते सगळे जे ॲक्टर्स होते, जी नायिका होती ती गात होती, डान्स करत होती आणि अनबिलिव्हेबल होतं ते जे मी बघितलं. आणि मला तेव्हा असं वाटलं होतं की मला असं काहीतरी करायचं आहे यार. कारण मला अभिनय तर खूप आवडतो, गाणं तर मी करतेच आहे आणि मला नृत्य पण आवडतं कारण मी शिकली आहे कथ्थक. अच्छा, तो 3 वर्ष मी कथ्थक, मला खूप आवड डान्सची. सो मी कथ्थकही शिकले. तर अगदीच पूरक होतीस पूर्ण. तर म्हणजे काही गोष्टी या आपल्या हातात नसतात, त्या देवाच्या हातात असतात. त्याचा अनुभव मला या संधीमधनं आला की 3दा जी मी संधी डावलली ते माझ्याच नशिबात लिहिलेलं होतं, माझ्याचसाठी बनलेलं होतं. कुठेतरी माझी जिद्द, मॅनिफेस्टेशन जे म्हणतात ना, की मी दिलं होतं की हे मला काहीतरी करायचंय, तेच मला सगळं ऑन प्लॅटर ठेवलंय आणि मी त्याला नाही म्हणते का. तर म्हणे हे लोक मला माहित नाहीत कोण आहेत. तिथे पहिला माझा कम्फर्ट झोन मी ब्रेक केला जेव्हा मी त्याला हो म्हणले. आणि मला असं वाटतं जेव्हा आपण तो कम्फर्ट झोन ब्रेक करतो ना, तेव्हा मग आपली खरी सुरुवात होते. कारण त्याच्यापासून आपली ग्रोथ सुरू होते. आपल्याच लोकांमध्ये राहून आपण तेच करणार, पण काहीतरी वेगळ्या लोकांमध्ये आपण 4 गोष्टी वेगळे शोषण. म्हणजे जी आपल्या भारताचे आपण जे वैविध्यचं गुणगान गातो की ह्यांची ही संस्कृती, साऊथमध्ये हे असतं. आता आज माझे मित्र जे बनलेत ते अख्ख्या भारतातले, बिहारी आहे माझी मैत्रीण, कोणी माझा ॲक्टर तो मुसलमान आहे, पंजाबी आहे, डोगरी आहे, शिमलामधली म्हणजे काश्मीरी आहे, बेंगॉली आहे. सो हे सगळे कल्चर्स मी जवळनं बघितले आणि तो अनुभव इतका समृद्ध करणारा होता. म्हणजे आपल्या भाषेच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण काम करतो, परिघाच्या बाहेर जाऊन काम करतो, तेव्हा इतकं काहीतरी शिकायला मिळतं. आणि अनारकलीच्या रोलसाठी तयारी कशी केलीस? कारण एवढ्या मोठ्या प्रोडक्शन मध्ये त्यांची खूप मोठी जबाबदारी असणार की तुझ्याकडनं त्या लेवलचा परफॉर्मन्स हवा. म्हणजे खूप प्रेशर असायचं. 3 महिने आम्ही सलग रिहर्सल्स करायचो, करत होतो. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की मी सर मला म्हणले की देखो प्रियांका, किसी को पता नहीं चलना चाहिए कि मेरी अनारकली मराठी है. भाषेचं डिक्शन हे वॉज द बिगेस्ट चॅलेंज. तर त्याच्यासाठी आम्हाला कमाल अहमद म्हणून डिक्शन कोच होते, ज्यांच्या आमचं शेड्यूल लागलेलं असायचं. 7 ते 8 आम्ही योगा करायचो, 8 ते 11 आम्ही नाटकाची रिहर्सल करायचो, मग आम्ही ब्रेक घ्यायचो जेवणाचा, मग उर्दूचे धडे घ्यायचो, मग त्याच्यानंतर परत नाटकाची रिहर्सल, मग मला डान्स रिहर्सलला जायचं असायचं. असं आमचं एक 12 तासांचं 3 महिने शेड्यूल लागलं होतं. त्याच्यामध्ये मला त्या 3 महिन्यांमध्ये मी गायब झाले होते. कुठलेही कार्यक्रम मला अलाउड नव्हतं घ्यायला जे मी करत होते. सो ते कार्यक्रम मी बंद केले होते आणि प्रचंड काळजी घेतली त्याची. म्हणजे माझ्या सगळ्या ब्लड टेस्ट केल्या होत्या की काही नाही ना, कारण मी एकटी अनारकली, म्हणजे माझ्यावर सगळं नाटक बेतलेलं. आणि एका महिन्यात मी 30 प्रयोग केले NCPAला रोज. पण त्याच्या रिहर्सल्स, हेक्टिक रिहर्सल्स. आणि अशा प्रकारे ते नाटक, त्याची सगळी तयारी आम्ही करत होतो. आणि गाणी तर काय म्हणजे गेल्या 2-3 पिढ्यांनी जे हरकती सगळ्या पक्क्या बसल्यात. एवढं भाग्यवान होऊ की नौशादजींचं नौशादजींची अख्खी फॅमिली, प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा दुबईत जातो, US ला जातो, खूप ठिकाणी त्यांची फॅमिली पसरलेली आहे. ते लोक येतात. पहिल्या आमच्या शोला म्हणजे कोण नाही होता समोर,
सगळं बॉलिवूड स्टारकास्ट, म्हणजे फार सचिन तेंडुलकरपासनं इरफान खान, श्रीदेवी, रणधीर कपूर, कपूर फॅमिली सगळी, शबाना आझमी, जावेद अख्तर, अशा सगळ्या मोठ्या मोठ्या कलाकारांसमोर तिथे आम्ही आमचा पहिला वेगळा अनुभव. खूपच म्हणजे सगळं अख्खी अंबानी फॅमिली, असे मोठे मोठे म्हणजे नॉट जस्ट आर्टिस्ट, ब्युरोक्रॅट्स, मोठे मोठे लोक, पॉलिटिशियन सगळे येऊन गेलेले आहेत आणि भरभरून दाद त्यांनी या सगळ्या किती छान ब्रॉडवेला दिलेली. तू इथे येणार आहेस म्हटल्यावरती अनेक फोन आले. त्यातला एक फोन आला आपले डॉक्टर शशी वैद्य यांचा. त्यांचा एक खूप वेगळा अनुभव आहे. मला वाटतं डॉक्टर तुम्हीच तुमच्या तोंडून सांगा मुघल-ए आझमचा. तुम्ही बघितला होता तो प्रयोग तेव्हाचा. नमस्ते. अनुभव असा आहे, अत्यंत सुखद अनुभव आहे. एक तर तुम्ही आता ऐकलं की तो किती मोठा रंगपट होता, ब्रॉडवे किती मोठा होता, तर तुम्ही त्याचं वर्णन ऐकलं. तर आम्हाला उत्सुकता काय आहे की मुघल-ए आझम तर पाठ असल्यासारखाच होता. नौशादजींचं संगीत होतं, मधुबाला, दिलीप कुमार, पृथ्वीराज, म्हणजे हे सगळे लक्षात होते. आणि आमची एक प्रियांका बर्वे त्याच्यामध्ये अनारकलीचं काम करणार आहे, ही खरी तर आम्हाला खूप उत्सुकता होती त्यावेळी. आणि कसं झालं की तो प्रयोग झाला, अत्यंत सक्सेसफुल प्रयोग. सगळ्यांनी उठून उभे राहिले, सगळ्या टाळ्या वाजवल्या. आम्ही थोडेसे पुढे होतो. नंतर काय पद्धत असते की पडदा बंद होतो, मग परत येतं, मग सगळे कलाकार येतात, अभिवादन करतात. तर थोडीशी कुजबूज झाली त्यावेळी की नहीं ये खुद नहीं गा रही थी, ये तो शायद प्लेबॅक था किसी की आवाज. कारण यांचा आवाज तर तुम्ही आता ऐकलात, त्याबद्दल दुमत त्यावेळी त्या लोकांना का वाटावं, पण त्यावेळी त्यांनी आवाज ऐकला नव्हता. प्रियांकाने काय केलं की ठीक आहे म्हणाले, मी सगळा ऑर्केस्ट्रा बंद करायला लावला. शी सॅंग सो ब्युटिफुल विदाउट ऑर्केस्ट्रा इन फ्रंट ऑफ ऑल द पीपल, पिन ड्रॉप सायलेन्स. आणि 1 पट टाळ्या जर प्रयोग संपल्यावर झाल्या असतील तर 10 पट टाळ्या त्याच्यानंतर झाल्या. थँक्यू. साहजिक आहे ना, आजच्या तांत्रिक युगात लोकांना वाटणारच आहे की रेकॉर्ड करून ठेवलंय आणि गात आहेत. नाही, काय होतं, इतका मोठा तो सेट आहे आणि जसं म्हणले तसं इतके डान्सर्स आहेत तिथे आणि मी गाते, तर लोकांना असं तो माईक पण दिसत नाही. लोकांना असं वाटतं की ही ॲक्टरच असेल पहिलं इम्प्रेशन. जे अर्थात माझे लोक, माझा ऑडियन्स जो मला ओळखतो त्यांना माहिती आहे, पण जे महाराष्ट्राच्या बाहेरचे रसिक आहेत, जे मला तेव्हा ओळखत नसेल, त्यांना असं वाटतं की आणि बरेचदा हल्ली केलं जातं कुठे कुठे +1 मोठ्या मोठ्या शोजमध्ये, तर त्यांना असं वाटलं ही एवढं ड्रेपरी घालून एवढे क्विक चेंजेस, हे काय लाईव्ह नसणार, रेकॉर्डेड असेल. पण हे त्यामुळे त्यांना हे खरंच वाटत नाही. तर मुकेश अंबानी सर ते जे पहिल्या 2-3 प्रयोगांना आले होते, त्यांनी हे फिरोज सरांना सांगितलं की ते आले पळत की तुम्हारी अनारकली सच में गा रही है क्या? ते म्हणले ऑफकोर्स. तर ते म्हणले अरे बिलीव ही नहीं हो रहा है, व्हॉट यू डू, मेक हर सिंग आफ्टर द शो, म्हणजे सगळ्यांना खरंच कळेल की ती खरंच गाते. मग तेव्हा लोकांना आता इतक्यांदा ॲक्च्युली ते अनाऊन्स केलं जातं की हे लाईव्ह सिंगिंग आहे, लाईव्ह सिंगिंग आहे, तरी शंका आहे, पण तरी लोकांना, काही लोकांना कळत नाही. मी जेव्हा गायल्यानंतर त्यांना असं अरे असं होतं. तर त्यामुळे आम्ही प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक प्रयोगानंतर मग ते वी मेड शुअर की मी लोकांना गाऊन दाखवते. आणि ते इतकं व्हायरल व्हायला लागलं, इतकं व्हायरल व्हायला लागलं की लोक ते सुद्धा ऐकायला आता यायला लागले. हे प्रयोग आता आपल्या बांद्र्याला जे आहे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर, तिथे जानेवारीमध्ये 9 तारखेपासून सलग आहेत. काही 9, 10, 11, 12 या तारखांना मी परफॉर्म करते. सगळे शोज 9, 10, 11, 12 चे जे बुक माय शो 2 शोज आहेत, मी जाणार आहे कारण माझं ते बघायचं राहिलं. आणि आता तर ही तयारी करताना मला असं वाटलं अरे मी बोलते खरं पण मी काही बघितलेलं नाहीये. तुझं एक त्यातलं गाणं ऐकायला आवडेल आम्हाला, कारण लताबाईंचं गाणं एक लोकांसमोर सादर करण्याची तुला किती सुंदर संधी मिळाली. ऐकव ना काहीतरी. मोहे पन घट पे नंदलाल छेड़ गयो रे, मोहे पन घट पे
बात आहे, फारच सुंदर, फार सुंदर. प्रियांका, तू अशा फार दुर्मिळ लोकांपैकी आहेस की ज्यांना इतकी छान सांगीतिक बॅकग्राऊंड माहेरी मिळाली आणि लग्नानंतर सुद्धा मिळाली. तर तुझा त्या प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. सारंग कुलकर्णी हिचे यजमान उत्तम सरोदवादक आहेत, उत्तम म्युझिक कंपोजर आहेत, अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं संगीत संयोजन त्यांनी केलेलं आहे आणि दोघांनी मिळून खूप प्रोजेक्ट्स नवीन हाताळलेले आहेत. म्हणजे नुसतं गाण्यापुरते थांबलेले नाहीत, तर अतिशय प्रयोगशील अशी ही जोडी आहे. तर आणि सासरे पण तुझे सरोदवादक आहेत मोठे, असं सगळं सांगीतिकच माहोल आहे, कुटुंब रंगले संगीत. इतकंच नाही, सासूबाई पण गायिका आहेत आणि नणंद पण क्लासिकल सिंगर आहे. त्यामुळे किती सुंदर. तर तुमची मैत्री कधी झाली? संगीतामुळेच तुम्ही जोडले गेला? अगदी अगदी. कारण माझी आणि सारंगची पहिली भेट ही पुण्यातल्या सवई गंधर्व महोत्सवात झाली, जिथे मी माझे ग्रुप आणि तो त्याचा ग्रुप असं गाणं ऐकायला आले होते. आणि तो असं म्हणतो की त्याचं लव्ह ॲट फर्स्ट साईट आहे. आणि मग त्यानं चौकशी केली माझ्या मित्राला की ही कोण आहे. अच्छा, ही प्रियांका बर्वे आहे. असं कॉलेजेसमुळे माहीत होतं, कारण इंटर कॉलेज स्पर्धांमध्ये भाग, तो BMCCचा, मी फर्ग्युसनची. आणि जनरली अशी प्रथा आहे पुण्यामध्ये की BMCCची मुलं आणि फर्ग्युसनची मुली अशी खूप जोडपी जमलेली आहेत. तर तशी आमची पहिली भेट झाली. आणि त्याच्यानंतर मग तो काय म्युझिक करत होता फिल्म इन्स्टिट्यूटसाठी. त्याने एक जिंगल केली होती. मग त्यानं घाबरत मला फोन केला की तुला आवडेल का गायला. अशी आमची मैत्री झाली. मग IIT पवईला आम्ही कुठलं मूड इंडिगो फेस्टिवल होतं, तिथे खरं आमची दोस्ती झाली. म्हणजे एकमेकांना, म्हणजे आम्ही वेळ घालवला, 3-4 दिवस खूप धमाल केली. अशा प्रकारे आमचं नातं जुळलं. आणि सो लग्नाच्या आधी 6 वर्ष असं आम्ही, अरे वा, आत्ताच्या काळात डेट करत होतो. तेव्हा आम्ही म्हणायचो आमचं आहे, एवढंच म्हणायचं. आता डेटिंग. सो असं. पण मग एकत्र तुम्ही संगीत क्षेत्रात, म्हणजे एकत्र तुमचे आता प्रोडक्शन्स खूप आहेत. प्रिया रंग या नावाने प्रियांका आणि सारंग असं प्रोडक्शन खूप करतात. ती सुरुवात आता उशिरा झाली की तेव्हा? ती लग्नानंतर पहिल्या वर्षी आम्ही मग म्हणलं की दोघंही या क्षेत्रात आहोत. आणि सरोद आणि गाणं हे इतकं रेअर गोष्ट आहे, कारण सरोद मुळात वाद्यच इतकं रेअर आहे, काही लोकांना माहीतही नसतं. सरोद म्हणजे सतारच वाटतं. त्यामुळे म्हणलं की काहीतरी आपण एकत्र करायला पाहिजे. आणि तो इतका म्युझिकल मुलगा आहे आणि प्रोडक्ट म्हणजे स्वतः उत्तम म्युझिक कंपोजर आहे. तर म्हणलं वाय नॉट, आपण काहीतरी चालू करूयात. तर द प्रियारंग प्रोजेक्ट नावाने आम्ही YouTube चॅनल चालू केला. आणि महागणपतीं जे आपलं स्तोत्र आहे ते आम्ही पहिलं त्यातनं रिलीज केलं. आणि काही नाही, 0 सबस्क्रायबर्सपासून अगदी आम्ही सुरू केलं ते. आणि पहिल्याच व्हिडिओने अक्षरशः 10 मिलियनचा टप्पा गाठला. म्हणजे इतक्या भरभरून तो इतका व्हायरल झालेला व्हिडिओ आहे आमचा. इतक्या मोठ्या मोठ्या फंक्शन्समध्ये त्याच्यावर डान्स केले, इतकी कव्हर्स आहेत त्याची वेगवेगळी. म्हणजे तीच मुळात एक कव्हर. पहिल्याच प्रोजेक्टला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला. सो तशी आम्ही सुरुवात केली. मग आमचा मुळात त्याच्या मागे हेतू असा आहे की क्लासिकल आपलं जे ठेवा आहे, कारण आम्ही दोघंही त्यातले, म्हणजे ती आवड आहे आमची. आणि आत्ताचं साऊंड ह्याचा कुठेतरी मेळ घालायचा, म्हणजे नवीन साऊंडमध्ये काहीतरी फ्युजन ज्याला आपण आत्ता म्हणतो, पण ते थोडंसं प्लॅन्ड अशा तो साऊंडनी आणायचं. मग दुसरं आम्ही जे गाणं केलं ते माझ्या आजोबांनी रचलेली भिंपलासातली बंदिश आहे, बनठणदार. अतिशय सुंदर आहे. तौफिक कुरेशींचं मला इतकं आवडलंय. त्याच्यामध्ये साक्षात तौफिक कुरेशी, बनठणदार, उस्ताद तौफिक कुरेशीं बरोबर त्यांनी सगळा रिदम कोलॅबरेट केलाय असं म्हणायचं. सो इन कोलॅबोरेशन विथ उस्ताद तौफिक कुरेशी. ते पण त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? खूप सुंदर, खूप. म्हणजे ते अक्षरशः आमच्या घरातले आहेत. सारंगला पण ते खूप आधीपासून ओळखतात आणि मलाही. त्यामुळे त्यांचा मुलगा गीतिकाताई, आम्ही वी आर लाईक म्हणजे काय म्हणा म्युझिक. ही इज व्हेरी डिअर टू अस. आणि त्याच्यावरची एक कमेंट इतकी माझ्या लक्षात राहिली, आत्ता एकदम आठवली ती. म्हणजे ते गाणं आणि श्रेया घोषालनी ऐकलं, श्रेयाजींनी ऐकलं बनठणदार. आणि ते
तिनं शेखर रावजी यांनी, जो विशाल शेखर मधला कंपोजर आहे, त्यांना पाठवलं की दिस प्रियांका बर्वेज न्यू बंदिश बंठन नार इज सो ब्युटिफुल, आय वॉन्ट टू डू समथिंग लाईक दॅट. ओ वाव. आणि हा स्क्रीनशॉट मला दीपक पंडित यांनी मला पाठवला. ही इतकी मोठी कॉम्प्लिमेंट आहे की साक्षात श्रेया घोषाल, म्हणजे मी जिला लताबाई आशाबाई नंतर जी दैवत आहे, तिने आपल्या गाण्याचं कौतुक करणं आणि ती हे सगळं फॉलो करते. कॉम्पोजिशन कोणाचं आहे? आजोबांचं. आजोबांचं. हां. आणि सुंदर. आणि वाजवलं एक सारंगनी. जेव्हा आम्हाला ती सारंगला भेटली तेव्हा ती इतकं भरभरून बोलते आमच्या या सगळ्या प्रोजेक्ट विषयी किंवा काय. काय छान होतं. थोडंसं बंदिष्टी गुणगुणून दाखवशील का? हां. बनठनार आज चली है पूरन मास शिव दर्शन, पूरन मास शिव दर्शन बनठनार आज चली है. फार सुंदर आहे त्याच्यात. आणि म्युझिकचा अगदी. भरून गेलं की खरं फार वेगळी श्रवणीय ट्रीटमेंट असेल. त्याला हो, दिली हो. आहे. तौफिकजींनी त्यांची पढंत केली आहे, जे नेहमी हा. करतात अशा. आणि खूप आणि सर्व व्हिडिओ वाईज सुंदर पण खूप pieces आहेत. सुंदरच आहे. कॉन्सेप्ट हां, आहे. हां. Yes. एक शॉर्ट फिल्म बघितल्यासारखं अगदी, वाटतं. अगदी. छान. ही ठुमरीची जी तुझी एक मी वसंतराव मध्ये तुझी फार सुंदर ठुमरी आहे. खरं ह्या ओघात मी अनेक गोष्टी विसरूनच जाते. प्रियांकाच्या अवॉर्डची लिस्ट एवढी मोठी आहे. या ठुमरीसाठी तुला महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळालेला आहे, मटा सन्मान मिळालेला आहे, मिर्ची म्युझिक अवॉर्ड मिळालेला आहे, लोकमत सखीचा अवॉर्ड मिळालेला आहे, लोकसत्ताचं तरुण तेजांकित अवॉर्ड मिळालं आहे, नर्गिस दत्त पुरस्कार आहे, वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार आहे, उषा अत्रे पुरस्कार आहे. असे अनेक पुरस्कार तुला मिळालेले आहेत. आणि खरोखरच म्हणजे त्यासाठी तुझी मेहनत दिसते म्हणजे त्या गाण्यातून. तर ह्या बंदिशीविषयी सांग ना. मी वसंतरावसाठी ठुमरी जी केली. हां, आता सगळ्यांना माहिती आहे मी वसंतराव राहुल दादा हा पिक्चर करत होता आणि सारंगनीच त्याचं सगळं काय म्हणू बॅकग्राऊंड म्युझिक केलंय. मी त्याला असिस्ट केले राहुल दादा बरोबर. येस. त्यामुळे हे सगळं घरी घडताना मी बघितलंय. रोज दोघं ते बसायचे आणि मग मी तिथे असायचे आणि मग सगळी स्क्रॅच मी गायली होती. सगळं राम पासून सगळी जे स्क्रॅचेस आहेत ती सगळी गाणी मी गायली होती. सो आय वॉज ऑल्सो ॲक्टिव्हली इन्वॉल्ड इन द म्युझिक प्रोसेस. आणि एक ठुमरी होती जी कौशिकीची गाणार होत्या, हीच बिंद्या ले गई. आणि फॉर सम रिझन ते काय झालं नाही किंवा काय, पण राहुल दादा म्हणला तूच गा ही ठुमरी. असं अचानक त्यानं मला माझ्यावर बॉम्ब फोडला आणि मी ठुमरी ही तोपर्यंत कधी गायली नव्हती. परत एकदा जसं नाट्यगीत गझल हे अगदी पहिल्यांदा जेव्हा हात घालतो तेव्हा काय वाटेल आपल्याला की अरे हा वेगळा गायन प्रकार, ह्याच्यासाठी तर मी तयारीच केली नव्हती, आता तो अचानक समोर आला, आता मी कसं सामोरे जाऊ त्याला. सो ती सगळी चलबिचल होती. पण अक्षरशः मी कुठल्याही गाण्याला एवढे कष्ट घेतले नसतील. फिल्म सॉन्ग कारण फिल्म सॉंग्स कशी प्लेबॅक सिंगर म्हणजे ते एक्सप्रेशन असतं जे माहीत असतं आपल्याला काय द्यायचं आहे तिकडे जाऊन. आपल्याला माहीत असतो तो आराखडा की काय येणार आहे समोर. पण ठुमरी हा असा गायन प्रकार आहे की ज्याला थोडी जमीन बनवावी लागते, रियाज करायला लागतो, ती पद्धत आत्मसात करायला ते गळ्याखालनं 100दा जायला लागतं. कारण ती सगळी तालाची मस्ती आहे ती. तो ताल भिन्न खूप ते भाव सगळे आले खूप इम्पॉर्टंट. आणि पंडित वसंतरावांनी गायलेली ठुमरी गाणं हा काय सोपा विषय नाही आहे. कारण त्यांच्या अंगात तर लय भिनलेली होती अक्षरशः. आणि ती लय अंगात भिनवणं हे माझं चॅलेंज होतं. पण तेही मला आवडतं चॅलेंजेस घ्यायला. त्या निमित्तानं काहीतरी शिकायला मिळते. मला कायम शिकण्याची आस असते की अरे हे मला शिकायला मिळते हे. सो त्या निमित्त बसल्या मी किती रिहर्सल्स म्हणजे मी 2-2, 3-3 तास आम्ही 2-2, 3-3 महिने त्या ठुमरीवर काम करून मग ती रेकॉर्ड केलेली ठुमरी आहे जी तुम्हाला ऐकायला मिळाली. आणि ती मी प्रत्येक कार्यक्रमात आता माझ्या सादर करते, त्याची फरमाईश येते. आणि मी तर म्हणेन तसं की
देवानं गाऊन घेतली आहे गळ्यातनं, तसं आहे. सुंदर आहे, खूप छान. मला तुला एखादी मी आता तुला ती पण आणि म्हणायला कौशिकीजींनी सांगत नाही ती नाव घेऊन माझं आता ठाण्याच्या कार्यक्रमात ती सादर गायली. केली. हां. अरे, क्या बात आहे, किती छान. सो ही किती मोठी खूपच मोठी गोष्ट आहे. कॉम्प्लिमेंट आहे. म्हणशील का? आता कार्यक्रमच करायला पाहिजे आपण गाण्याचा, असं मला वाटायला लागलं. पार्ले कट्ट्यावर कार्यक्रम झाला पाहिजे. जरूर करूया ओपन एअर, तुला आवडत असेल गायला तर खरंच. तुला लावलं बिंदिया ले गई हमारी रे मछलिया, बिंदिया ले गई, हाँ बिंदिया ले गई, हाँ बिंदिया ले गई हमारी रे मछलिया, बिंदिया ले गई हमारी रे मछलिया, बिंदिया ले गई हमारी रे मछलिया, जाए कहो कोई, जाए कहो कोई, हाँ जाए कहो कोई. तर वसंतरावांनी घेतलेली त्यांच्या ठेवणीतली जागा आहे. जा 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 जाए कहो कोई, हमारे छोटे देवर से, देवर से, हमारे छोटे देवर से, जाए कहो कोई, हाँ हाँ गंगा में नाव डलावो रे, बिंदिया ले गई हमारी रे मछलिया, बिंदिया ले गई, ले गई बिंदिया, बिंदिया ले गई, बिंदिया, 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 बिंदिया ले गई हमारी रे, हमारी रे, हमारी रे मछलिया. फार सुंदर. तोच राग आहे आपला मोहे पनघट सेम राग म्हणजे गारा राग, त्यातली ही वेगवेगळी एक्सप्रेशन्स आहेत. ती पण मोहे पनघट पे, त्या सांगाने नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत. राग सेम आहे, एक्सप्रेशन्स सगळ्यांचे प्रकार वेगळे आहेत गायचे. अशा पद्धतीचाही कार्यक्रम करता येईल. राग एक रंग अनेक. वा, आम्ही ऐकायला येऊ नक्कीच. प्रियांका, तुझ्या करिअरच्या खूप पीकवर असताना तू आई होण्याचा निर्णय घेतलास, हे थोडंसं दुर्मिळ दिसतं आजकाल. कारण नॉर्मल एखाद्या ऑफिसला जाणारी मुलगी सुद्धा हा पटकन निर्णय घेत नाही की नाही रे बाबा. तर तू तर नाटकं करत होतीस, गाणी, हे शोज करत होतीस, तर हा निर्णय कसा काय घेतलास? मुगल्याचं चाललं होतं माझं जोरदार तेव्हा. बापरे. नाही, मला असं वाटतं प्रत्येक मुलीला कधीतरी ती मातृत्वाची ओढ जाणवतं तिला, है ना. तशी मलाही खूप आवड आणि वेळ खूप महत्त्वाची असते असं मला वाटतं. त्या वेळेत ते गोष्टी पण ते पटत नाही बरंच. नाही, मला असं वाटतं कारण
पुढचं पण आपलं आयुष्य हे सगळा विचार करता करिअर आपलं काय आत्ताचं 4-5 वर्ष थोडी मला काम करायचं आहे अगदी मोठं, तर हा सगळा विचार आणि मला मातृत्वाची अगदी ओढ तेव्हा जाणवत होती आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. अर्थात सगळ्या खूप माझ्या फिरोज सरांना तर एवढं टेन्शन आलं होतं की बापरे अभी तेरे बिना कैसे होगा. म्हणलं सर हो जाएगा डोंट वरी. आणि अशा तुम्ही म्हणलात तसं त्या पीकला असताना मी हा निर्णय घेतला. पण मला असं वाटलं माझं कायम माझ्या गाण्यावर विश्वास आहे आणि कुठे आता ह्याच्यानंतर काम कसं मिळेल का नाही मिळणार ह्या गोष्टी मला कधी तेव्हा डोक्यात नाही आल्या. ब्रेक तर मी घेतलाच नाही, मी सांगते मज्जा. त्यामुळे ते शिखर मी एक बघितलं आणि मी तो निर्णय घेतला की आता आपण म्हणजे काय म्हणू एक नवीन चॅप्टर आयुष्यात सुरू करूयात. पण असे कितीतरी शिखरं पार करायची आहेत आपल्याला. हा थोडी ना एकच पीक आहे, करिअरचा एक पीक आहे. अशी कितीतरी आपल्याला शिखरं बघायची आहेत आणि हे पण जेवढं ते महत्त्वाचं आहे तेवढं आपलं फॅमिली लाईफ हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ती नसेल तर ती शिखरांवर पोचून तो आनंद कोणामध्ये मी साजरा करायचा. सो तोही खूप मला इम्पॉर्टंट गोष्ट वाटते की वर्क लाईफ बॅलन्स सुद्धा खूप इम्पॉर्टंट वाटतं. आणि मग तो आम्ही निर्णय घेतला आणि लकीली म्हणजे माझं काय म्हणू इतकी नशीबवान होते की माझ्यासाठी मी झाले म्हणजे एक्सपेक्टिंग होते आणि कोविड आलं. तर माझा नवरा मला म्हणतो तुला ब्रेक नको म्हणून तू अख्ख्या जगाला ब्रेक दिलायस बघ तू. हे मला तो कायम ऐकवतोस, तुझी इतकी विल पॉवर काय तुझी आहे की हे तुला ब्रेक येणारच नाहीये. सो असं म्हणू नये पण मला माझ्या पथ्यावर पडलं तो जो काळ होता. कारण मला अदरवाईज कलाकारांचं आयुष्य असं असतं की आज इथे उद्या तिथे, मी परवा काय करणार आहे हे माहीत नाही आहे. कोणाला आपण वेळ देऊ शकत नाही कारण इतकं ते इन द मोमेंट असतं, काही रुटीन नसतं आयुष्यात. कधी रुटीन की या वेळेला मी उठली आहे, या वेळेला जेवली आहे, याच वेळेला झोपली आहे, असं कलाकारांचं आयुष्यच नाही आहे. पण त्या निमित्तानं मला तो ब्रेक मिळाला आणि देवानं तेही घडवून आणलं टचवूड की माझ्या बाळाला मी चांगला वेळ त्या निमित्तानं देऊ शकले, मी स्वतः वेळ घेऊ शकले. माझं पहिल्यांदा आयुष्यात रुटीन लागलं की मी दररोज 1 वाजता जेवायचे, 8 वाजता जेवायचे. तो आराम मला मिळाला, नाही तर तो मिळाला नसता. माझी त्रेधा तिरपेट उडाली असते की काम तर करतच राहिले असते. मी कधीच काम थांबून काही करू शकत नाही कारण रक्तातच नाही ते काही ना काहीतरी करायला पाहिजे असं सारखंच असतं. पण त्या निमित्तानं तो वेळ मिळाला, बॉडी रिसेट व्हायला मिळाला, जरा ते चेहरा तजेलदार दिसायला लागला कारण घरचं खायला लागलो. सो ते सगळं पूरक झालं माझ्या त्या काळात. तुझ्या बाळाबरोबर काही व्हिडिओज पण खूप व्हायरल झालं की छोटा बाळ होता हीच ठुमरी तो गातोय त्याच्यामध्ये, तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. आता लोक सिग्नलवर वगैरे दिसला तो की विचारतात आता तर खूप मस्त गात असेल तुमचा मुलगा असं वगैरे विचारतात. असं काही नाहीये. पण त्याला आहे का आवड गाण्याची? अर्थात आहे त्याला आवड. आत्ता त्याचं वय नाही, 4 वर्षांचा आहे तो आणि सगळं कानावर पडतंय, तो ॲब्सॉर्ब करतोय आता सगळं. कारण तेच करतो आम्ही 24 तास आमच्या घरी. एकदा तुमच्या काही रेकॉर्डिंगला वगैरे पण तो कडेवर घेऊन फार छान वाटतं बघायला. हो अगदी, म्हणजे मेकिंगचे व्हिडिओज जे असतात त्याच्यात तो दिसतं छोटं. हो हो. पण येस, त्यामुळे तो सुद्धा काळ मी एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर तो 1 वर्षाचा झाला आणि मी परत सगळं तोपर्यंत सुरू झालं होतं आणि सो काही ब्रेकच आला नाही. त्या ब्रेक म्हणजे तो असतानाही खूप कार्यक्रम यूट्यूबवर ऑनलाईन केले. हो पण छान आहे, म्हणजे घरचा चांगला सपोर्ट असला की असं करणंही शक्य होतं. ऑफकोर्स. अगदी. आता पण पुण्यातच आहे बाळा तुझं? आत्ता पुण्यात आहे. विचारलं त्याने मला, आई कुठे चालली आहेस तू? परत मुंबईला जाते, सारखी सारखी मुंबईला जातेस तू असं तो म्हणतो. पण अर्थात घरच्या सपोर्ट शिवाय हे काही शक्य नाही. आणि माझे सासू आता आई बाबा तर आपल्याला करतातच सपोर्ट कारण त्यांना वाटत असतं आपल्या मुलीनं करिअर करावं. आणि खरी परीक्षा ही आपण दुसऱ्या घरात जातो तेव्हा असते. पण तेही माझेच आहेत, त्यांनी अक्षरशः मुलीसारखं प्रेम करतात माझ्यावर. आणि मुळात सांगीतिक कुटुंब असल्याने त्यांना दे नो व्हॉट इट टेक्स टू बी अन आर्टिस्ट. बरोबर. काय कष्ट आहेत आणि काय
पॅशन असते. एकदा पॅशन असली ना आपल्यामध्ये की हे करायचंच आहे, तर काय मी कोणी मला नसतं म्हणलं तरी मी केलंच असतं. पण हा जो सपोर्ट असतो, जेव्हा आपली लोक आपल्याला सपोर्ट देतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा आनंद बघतात, तेव्हा आपण अजून आनंदाने काम करतो. त्याची गोडी वेगळी असते. खरं आहे. आणि तुझी यशाची कमान त्याला दिसतेच आहे सगळ्या गोष्टींमध्ये. आता वेबसिरीजमध्ये मी हिंदी क्षेत्रातही तुझं खूप चांगलं काम चाललेलं आहे. अजय अतुल बरोबर तू पानिपत केलंस. कसा होता तो अनुभव पानिपतचा? केवढा मोठ्या प्रोडक्शनसाठी गाणं परत म्हणजे येस, अजय अतुलकडे गायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि गेली बरेच वर्ष मी त्यांच्या लाईव्ह शोजमध्ये गातीये. आणि मग त्यांच्या आता चंद्रमुखीमध्ये पण त्यांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली. बरेच रेकॉर्डिंग सवाल जवाब गायली आहे. त्यामुळे अर्थात ते म्हणजे आपले काय म्हणू, त्यांच्याबरोबर काम करणं ही एक सांगीतिक मौज असते. कारण इतके म्युझिकल लोक जेव्हा भेटतात ना आपल्याला, तेव्हा खूप मजा असते कामाची. काम हे काम वाटत नाही. त्यांच्याकडे कसं रेकॉर्डिंग असतं का? म्हणजे आम्ही असं ऐकलंय की रेहमानजी जे आहे ते फक्त तुमच्याकडनं गाऊन घेतात, मग ते सगळं मिक्सिंग होतं. म्हणजे वादकांचा आणि गायकांचा असा काही ताळमेळच नसतो किंवा एका वेळेला ते येतच नाहीत. इथे कसा काय प्रकार असतो? नाही, इथे बार टू बार अजय दादांना सगळं माहिती असतं. जे ही हिमसेल्फ इज अ ग्रेट सिंगर, त्यामुळे गायकाचं निम्मं काम सोपं झालेलं असतं. पण त्यामुळेच दडपणही असतं की ते इतकं सुंदर गात असतात. आपल्याला जे गाणं गायचंय तर ते आपल्याकडनं उमटायला पाहिजे, ह्याचं पण कुठेतरी ते अचीव करायचं असतं आम्हालाही. पण इतकं इट इज अ लर्निंग प्रोसेस. म्हणजे अक्षरशः त्यांच्याबरोबर नुसतं स्टुडिओमध्ये मी जरी कोपऱ्यात बसले ना आणि त्यांचं काम चाललंय, तरी तुम्हाला म्हणजे हे कुठल्याही शाळेमध्ये कुठल्याही क्लासमध्ये शिकता येणार नाही जे आपल्याला त्या ऑन फील्ड राहून शिकायला मिळतं. इट इज लाईक दॅट. फक्त ॲब्सॉर्ब करा तुम्ही, कसं काम करतायत ते, कसं बोलतायत, कसं सिंगर्सना सांगतायत, कसं तुमच्याकडनं काढून घेतायत, हे सगळं नकळतपणे तुम्हाला शिकायला मिळतात या गोष्टी. बरोबर. तुझ्या काही आगामी प्रोजेक्ट्स विषयी सांग ना. म्हणजे जे तुमचं आता मानापमानबद्दल आपण ऐकलंच, पण तुमचं प्रियारंगचं काही वेगळा तुम्ही म्हणजे तुला आवडेल सांगायला? करायच्या तर खूप गोष्टी आहेत आणि त्या आहेत आत्ता पाईपलाईनमध्ये, तर त्याच्याविषयी मी बोलणार नाही. पण नक्की द प्रियारंग प्रोजेक्ट हे जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा. माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, प्रियांका बर्वे ऑफिशियल. कारण मी लवकरच त्याच्यावर एक यूट्यूब सिरीज पीयू बोले नावाने घेऊन येणार आहे. दर महिन्याला 2 व्हिडिओ, जसे राहुल दादा दर शनिवारी करतो त्यालाच फॉलो करून मी आता माझ्या यूट्यूब चॅनलवर हे असे व्हिडिओज घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे लोक तुम्हाला बघायला मिळतील. आणि आत्ता नुकताच दिवाळी निमित्त संकर्षण कराडे आणि मी असा पीयू बोले हा कार्यक्रम महाराष्ट्र टाइम्सने पंडित फार्म्सला आम्ही केला आणि खूप सुंदर त्याला प्रतिसाद मिळाला. सो होपफुली तोही कार्यक्रम मला वेगवेगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचा आहे. सो तोही तुम्हाला कधी पार्ल्यात झाला तर नक्की या, तिकीट काढून या. नक्कीच. यशाची तुझी व्याख्या काय सांगशील? म्हणजे आता इतके वर्ष तू काम करतेस आणि वेगवेगळ्या, नाही फार फॉर्मल उत्तराची मला अपेक्षा नाही, पण तुला आता या टप्प्यावर वाटतं का की आपण एक कलाकार म्हणून यशस्वी झालोय? खरं सांगू का, मला असं वाटतं यश हे खूप रिलेटिव्ह आहे. म्हणजे या टप्प्यावर मला वाटतं का मी सक्सेसफुल आहे, तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की मी या टप्प्यावर सक्सेसफुल आहे, पण मला 10 वर्षांपूर्वी असंच वाटत होतं. कारण शेवटी जो आतला इनर पीस आहे तो तेव्हाही होता. ती मजा मला म्युझिक जेव्हा मी करत होते तेव्हाही येत होती, जी आत्ताही येते. इतकंच की ते आता तुम्हाला दिसतंय, म्हणून तुम्हाला असं वाटतंय की मी आत्ता यशस्वी आहे, पण मी तेव्हाही तेच करत होते, तेव्हाही तितक्याच आत्मीयतेनं करत होते. त्यामुळे यशाची व्याख्या मला असंच वाटते की तुमचा इनर पीस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही किती म्हणजे ह्याच्याही पलीकडे अजून मला भरपूर टप्पे गाठायचे आणि यश ही खूप क्षणिक गोष्ट आहे. म्हणजे काय कॉन्स्टंट आहे का? कधीतरी मी खाली पडीन, चुकीन, पण त्याच्यातनं परत ते जे फेल्युअर्स आहेत ना ते खरे शिकवतात आपल्याला, हे मला जेन्युइनली वाटतं. पण असं कधी झालंय का म्हणजे तू इतके लाईव्ह शोज करतेस की आवाजाने साथ दिली नाहीये किंवा तब्येतीने साथ दिली नाहीये? असं बरेचदा होतं. आपण पण माणूसच होत, कलाकार हा माणूस आहे. इतक्यांदा असं होतं की आता मुघल आझमच
मला म्हणजे इतकं हेक्टिक ते सगळं स्केड्यूल असतं. त्याचं वेळेचं नियोजन इतकं जास्त हेक्टिक असतं. म्हणजे इथल्या कार्यक्रमात आपण जे कार्यक्रम करतो, हा 1 तास आधी आम्ही येतो. किती तासाचा आहे तो शो? 2.5 तासाचा कार्यक्रम शो आहे, तो नाटक आहे. पण त्याच्या 6 तास आधी आम्हाला कॉल टाईम दिला जातो. ती प्रोसेस म्हणजे रोज, आणि हे रोज आहे. म्हणजे 2-2 शोज मी करते. 3:30 ते 6 एक शो असतो, 7 ते 10 एक शोज असतो. 3:30चा कार्यक्रम माझा नाटक असेल तर मला 10चा कॉल टाईम असतो. 10ला 1 मिनिट जरी उशीर झाला तरी चालत नाही. हा डिसिप्लिन मला शिकवला तर मुघल आझमने शिकवला, वेळ पाळणं. तर असंच खूप मला भयानक सर्दी झाली होती. असं मुघल आझम व्यतिरिक्त वेगवेगळे कार्यक्रम मी करत होते. आणि अक्षरशः माझे नाटक सुरू व्हायच्या आधी मी रडत होते सरांकडे की सर नाही होगा आज मेरे से. कारण डायलॉग्स म्हणायचे असतात आणि माईक इथे लावलेला असतो. आता मी हा जो माईक आहे असा धरलाय, मला खर आली, हे असं करतेय मी कारण मी गाण्याच्या कार्यक्रमात आहे. तिथे मी इन द कॅरेक्टर आहे. अनारकलीच्या भूमिकेत मी जरा नाक शिंकरते, जरा घसा खाकरते. हे असं करताच येत नाही मला. अशाही परिस्थितीत केलेलं आहे. पण तेव्हा आपली म्हणजे कोणीतरी एक शक्ती आहे. नेहमी मला असं वाटतं की रंगदेवता जी आहे तिला आपण अगदी नतमस्तक मी कायम होते आणि ती तारून नेते. म्हणजे असेही अनुभव आलेले आहेत की अरे बरं नव्हतं असं तू म्हणतीयस सगळे, पण म्हणजे हा कार्यक्रम तू काय केलायस माहितीच नाही, कळलंच नाही आम्हाला बरं नाहीये. ती शक्ती तुम्हाला तारून नेते. रियाज करतेस का रेग्युलर? ऑफकोर्स, म्हणजे रियाजाशिवाय तर काय खरंय पॉसिबलच नाही तो. आणि रियाज हा फक्त काय मी आता 2 तास बसली आहे, 3 तास बसली आहे हा नाही, पण इथला रियाज तर सतत चालू असतो. ऐकण्याचा रियाज सतत चाललेला असतो. सतत इथे डोक्यात गाणं असतं, इतकं गाणं असतं की कधी कधी वाटतं की आता हे बंद करूयात आपण. सो ऑफकोर्स 24 तास काही ना काहीतरी चालू असतं. या मुघल आझमसाठी तर तुला खूप प्रकारची दाद मिळाली, पण गाण्यासाठी वेगळी अशी लक्षात राहणारी काही दाद आहे का की ही कायम आपण जपून ठेवावी स्वतःकडे? कारण इतक्या वेगवेगळ्या लोकांमध्ये तू वावरतेस. खूप आहे तसं. आत्ता नुकतेच परवा आम्ही एकांच्या घरी अगदी प्रायव्हेट मैफिल होती तेव्हा हरिहरनजी स्वतः उपस्थित होते. आणि त्यांनी हे नाही मी बोलतो नाट्यगीत ऐकलं आणि ते इतकं त्यांना आवडलं की त्यांनी मला घरी बोलवलं आहे त्यांच्या. आणि ही खूप मोठी दाद आहे माझ्यासाठी. कारण मुळात गझल या गायन प्रकाराकडे वळण्याचं इन्स्पिरेशन हरिहरनजी होते माझ्यासाठी. त्यांच्या गझल्स ऐकून मी गझल क्षेत्राकडे वळले आणि तो माणूस आज माझं गाणं ऐकून मला घरी बोलवतोय. ही याच्यापेक्षा काय अजून मोठी दाद असू शकते. अशा खूप गझल्सची कॉम्पोजिशन तू स्वतःचे एक अल्बम वगैरे केले आहेस का? नवीन गझल्स किंवा तुझ्यासाठी म्हणून काही? पण माझे गझल्स आहेत, बरेच गायलेत. काकांची एक बेनाम सा ये दर्द ठहर क्यों नहीं जाता, जो बीत गया वो गुजर क्यों नहीं जाता, ही रवी दातेंनी कंपोज केलेली गझल आणि निदा फाजली यांचे शब्द आहेत. ती खूप व्हायरल झाली. आणि कॉम्प्लिमेंट्स तुम्ही म्हणलात म्हणून सोनू निगम यांनी मला एके दिवशी असंच खूप स्क्रीनशॉट्स पाठवले व्हॉट्सॲपवर. ती गझल तिकडे त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर फॉरवर्ड केली होती कोणीतरी. आणि त्या ग्रुपवर आपल्या अख्ख्या भारतभरातले टॉप नॉच सिंगर्स म्हणजे पार SP बालसुब्रमण्यम घ्या, अलका याज्ञिक, तलत अजीज, सुरेश वाडकरजी, हरिजी, कोण नाही, सोनूजी, शान, शंकरजी, हे सगळे सिंगर्स असा एक ग्रुप आहे. आणि असे सगळे स्क्रीनशॉट्स पाठवले जिथे हे सगळे सिंगर्स माझं कौतुक करतात. अरे वा. म्हणजे हे एखाद्या अवॉर्डपेक्षाही खूप जास्त मोठी कॉम्प्लिमेंट आहे की कुठल्या गाण्यासाठी? बेनाम सा ये दर्द या गझलसाठी जी व्हायरल झाली. म्हणून दाखवशील का आपल्याकडे खरं ना एक अजून चिठ्ठी आली आहे की ही तू गझल म्हणाली, लोक कहते हैं अजनबी. पण मला वाटतं तुझ्या आवडीची कुठली तरी एक गझल. आता ही माझी स्वतःची गझल म्हणते.
राहों का तमाशा मैं अपनी ही उलझी हुई, राहों का तमाशा जाते हैं जिधर सब मैं उधर क्यों नहीं जाता, जो बीत गया है, जो बीत गया है वो गुजर क्यों नहीं जाता, बेनाम सा ये दर्द ठहर क्यों नहीं जाता. क्या बात. फार सुंदर. इतका मी तृप्त झालोय ना खरोखर तुझ्याकडं ऐकून, मन भरून आलं खरोखर. छानच. मला असं वाटतं प्रियांका जवळजवळ 1.5 तास झाला आपल्याला आणि तू खूप आम्हाला खूप वेळ दिलायस आणि खूपच गायलीस. इतकी तुझी तब्येतही खरी बरी नव्हती. गेल्या 4-5 दिवसांपासून असा मला मेसेज येतोय कोमलचा, ह्याच्यासाठी काम करते की ताईंची तब्येत बरोबर नाही. मला थोडीशी धाकधूक होती की आता कसं नाही, होतंय, पण तब्येत बरी नाही म्हणजे आता ही दिवाळी झाली तेव्हा 7 दिवसात 7 कार्यक्रम केले, सगळे दिवाळी पहाट, त्याच्यात ट्रॅव्हल, झोप नाही. पण जेव्हा समोर 5-5 हजार लोक आपल्यासाठी आलेले असतात तेव्हा माहीत नाही स्टेजवर गेल्यानंतर काय होतं. तुम्ही म्हणलात तू दिवाळीलाही तशीच फ्रेश दिसत होती. खरंच प्रत्येक सकाळच्या शोला मी तिला म्हटलं तुझा आवाज तर फ्रेश वाटतोस पण दिसते पण आता असं की भरपूर पण ही एनर्जी घेऊन आली ती आहे. काय म्हणू जादू आहे स्टेजची, की स्टेजवर गेल्यानंतर असं वाटतं आवाज बरा नाही तरी गायला गावंसच वाटतं. त्यामुळे छान आहे. ही जादू तुझ्या बरोबर कायम राहावी आणि अजून वेगवेगळे संगीतातले जे जे प्रयोग आहेत ते असे तुझ्याकडे चालत यावेत आणि त्याच्याबद्दलची तुझी ती जी अतृप्ती आहे तुझ्या मनात ती कायम राहावी. तशी थोडीशी ती तहान असायलाच हवी ना वेगवेगळे प्रयोग करत राहण्याची. ऑफकोर्स. त्यामुळे आमच्या सगळ्यांतर्फे तुला खूप मनापासून शुभेच्छा. Thank you so इतकं much. वेगळं वेळापत्रक असताना सुद्धा तू आमच्यासाठी इतका वेळ काढलास. खास पुण्याहून आलीस, आता परत पुण्याला जायची आहेस, त्यामुळे खरोखर आनंद झाला. आपल्या प्रथेप्रमाणे तुझ्या आधीचीच लपविला तू एक झलक प्लीज. चाफा पण मिळालाय आणि मला चाफा मिळालाच आहे. चाफा पण मिळालाय. लपविलास तू हिरवा चाफा, लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का, प्रीत लपवुनी लपेल का, प्रीत लपवुनी लपेल का, लपविलास तू हिरवा चाफा, लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का, प्रीत लपवुनी लपेल का, प्रीत लपवुनी लपेल का. आपण सगळ्यांनी अगदी जोरदार टाळ्यांमध्ये प्रियांकाचं कौतुक करूया. इतकं मनमुराद तिने आपल्याला आज आनंद दिलाय. खरोखर आम्हाला फार बरं वाटलं. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे वामन हरीस पेठे ज्वेलर्स पुरस्कृत एक भेटवस्तू तुला देतात आमच्या. आणि थँक्यू चित्राताई, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. नाही आपली भेट नाही झाली, फोन कॉल नाही झाला, पण तरी तुम्ही इतकी सहज सुंदर. थँक्यू. मला खरं वाटत होतं काही आपण भेटलो नाही काय होणार, पण बेसनाचे सुंदर लाडू त्यांनी मला खायला घातले त्यामुळे.
प्रियांकाने आपल्याला सगळ्यांना खरंच आज खूप आनंद दिलेला आहे आणि ती जे काय आज शिखरावरती पोचलेली आहे त्याच्यासाठी ती जे कष्ट करते आणि स्वतःला वाहून घेते त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या तर्फे तिला सलाम. आणि आमच्या एका बोलवण्यावर तुम्ही सगळीजण मंडळी इतक्या प्रेमाने एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित राहता. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण आणि स्पेशल थँक्स रत्नप्रभा महाजन यांचे. त्यांनी मला इथे बोलवलं आणि खूप त्यांनी मला काय म्हणू बरेच आमची चुकामुक झाली फोन कॉल्सची मेसेजेसची, पण त्यांनी प्रेमाने मला बोलवलं. मिस्टर अँड मिसेस महाजन त्यांचे स्पेशल थँक्स. मला खूप आनंद दिला तुम्ही सगळ्यांनी आणि खूप मजा आली. आणि पार्ले कट्ट्याचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. याबद्दल वादच नाही, परंतु मला सर्वात आजच्या प्रोग्राममध्ये काय आवडलं असेल तुमचा फ्रँकनेस ऑफ प्रेग्नन्सी. जो नाजूक प्रश्न होता आणि आताची जी काही तरुण पिढी जर असेल, आम्ही सगळे सुपर सिनियर सिटीजन आहोत, परंतु तरुण पिढीला एक तर सुधा मूर्ती की हाऊ टू लिव्ह टुगेदर आणि अंडरस्टँड अँड एक्सप्लेन, आणि तुम्ही जे म्हणालात की दोन्हीकडची साथ, ते सर्वात लाख मोलाचं होतं, लाख मोलाचं होतं. धन्यवाद. मग सर्व मंडळींचे आभार. पुढच्या महिन्यात आपण पहिल्या शनिवारी असेच भेटूया, असेच एखाद्या छान पाहुण्यांबरोबर. धन्यवाद.